संपूर्ण जगाला शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, महात्मा चक्रधर स्वामी, संपूर्ण भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महानायक बिरसा मुंडा आणि परिवर्तनाच्या चळवळींना प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आज आपण सर्व आला आहात माझं भाषण ऐकायला. खरं म्हटलं म्हणजे तुमच्याकडे पाहून मला असं वाटलं की तुमचंच ऐकलं पाहिजे. इतक्या योग्यतेची मंडळी समोर आहे. सोमनाथ रोडे सर आहेत, माधव बावगे सर सोबत आहेत, कुंभार सर सुद्धा आहेत, अनेक मंडळी आहेत, माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणारी, जास्त ज्ञान असणारी मंडळी. आणि नवरे सरांनी इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्या माझ्याबद्दल की मला जास्त भीती वाटायला लागली. आता बोलू की नाही. मी अख्खा दिवसभरच बोलून आलो आहे आणि आल्यावरही बोलणं चालूच आहे. मला जबरदस्तीने 10 मिनिटं आराम करायला सांगितलं, तेवढा मी केला आणि मला माहिती आहे यानंतरही मला आराम काही मिळणार नाही. तर गेला आठवडाभर मी फिरतोय महाराष्ट्रभर आणि त्या दरम्यान आपल्यासारखी मंडळी सतत भेटत आली आहे. पण त्या मंडळीकडून बरंचसं काही मला शिकायला सुद्धा मिळालं. मानवी विकृती ज्या ज्या आहेत त्या सगळ्या वर आलेल्या आहेत आणि आपण सगळे जे गांभीर्याने विचार करतो त्या सगळ्यांमध्ये चिंतेची एक चाहूल लागलेली आहे. चिंताच निर्माण झाली आहे, चाहूलच नाही, चिंतेचं पाऊल अवतीभवती फिरते आहे. अशा निराशाजनक वातावरणात एक आशेचा किरण विद्रोही सांस्कृतिक चळवळ काम करते आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी स्थापन झाली तिच्या संस्थापकांपैकी मी एक आहे, हे फार कमी लोकांना माहिती. बहुजन समाज पार्टीत मी 15 वर्ष काम केलेलं आहे आणि अलीकडे मराठा सेवा संघात सुद्धा 20 वर्षाच्या वर काम केलं आहे. मी चळवळीतला मी कार्यकर्ता आहे. पण आता नारायणवरे सरांनी माझा परिचय विद्वान म्हणून केला आहे, म्हणून दडपण माझ्यावर खूप आलेलं आहे. पण एक चांगलं काम त्यांनी केलं की माझ्या गुरुजींचा परिचय करून दिला. ॲडव्होकेट प्रहलाद देशमुख यांनीच मला प्रोत्साहन दिलं खऱ्या अर्थाने संशोधन करायला. आणि ॲडव्होकेट कॉम्रेड शरद पाटील यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं. या दोघांचं ऋण माझ्यावर आहे आणि त्यांचा उल्लेख आपण केला. कॉम्रेड शरद पाटील यांची जन्मशताब्दी आहे यावर्षी आणि त्यामुळे त्यांचं स्मरण तर आवश्यकच आहे. तसंही म्हणजे जिवंतपणे एखाद्या माणसाला कसं नाकारलं जातं त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील. शरद पाटलांनी कधी पर्वा केली नाही. ॲडव्होकेट प्रहलाद देशमुख यांची परिस्थिती आणखी बिकट होती. मी यवतमाळात गेल्यानंतर त्याच्या आधीच अमृत नावाचं एक मासिक, त्या मासिकात मधुकर केचे हे ललित कथाकार, ललित लेखक, पण त्यांनी प्रहलाद देशमुखांची मुलाखत घेतली होती आणि त्या सिंधू संस्कृतीच्या लिपीबद्दलचं त्यांचं जे संशोधन आहे होतं ते मांडलं होतं. ते मी वाचलं होतं, ते नाव मला माहित होतं. आणि म्हणून मी 79 मध्ये यवतमाळला गेल्यानंतर मग 82च्या दरम्यान, 81-82 च्या दरम्यान एक लेख आला होता तरुण भारतामध्ये. मधुकर आष्टीकर हे मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायची इच्छा होती. पण केवळ ते मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नाही, अर्ज करता आला नाही. आणि तेव्हा सुरेश भट सुद्धा त्यांच्या स्पर्धेत होते आणि निवड झाली ती गोनी दांडेकरांची. तर या पार्श्वभूमीवर एक वाद चिघळला होता. तो वाद असा होता की ऋग्वेदाची जी भाषा आहे ती वऱ्हाडी भाषा आहे. वऱ्हाडात जी भाषा बोलली जाते त्या भाषेतून ऋग्वेदाची भाषा निर्माण झाली. म्हणजे प्राकृत पासून संस्कृत. आता खरं म्हटलं म्हणजे प्राकृत या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. प्राक म्हणजे प्राचीन, कृत म्हणजे केलेली, प्राचीन काळी झालेली, तयार झालेली प्राकृत. त्या शब्दच त्याचा अर्थ सांगतो. आणि संस्कृत शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे, संस्कार केलेली. म्हणजे कोणती तरी आधीची भाषा होती तिच्यावर संस्कार केलेली भाषा. आता ही गोष्ट केव्हाची आहे? 82ची आहे.
जेव्हा हा वाद उफाळ झाला त्याची कारणं फारच वेगळी होती. एक राजकारण, साहित्य संमेलनाचं राजकारण त्यात होतं. आणि एक लेख लिहिला होता मागो वैद्यांनी. मागो वैद्य तेव्हा तरुण भारताचे संपादक होते. त्यांनी लेख लिहिला. त्या लेखात एक उल्लेख केला होता की संस्कृत मधून मराठी भाषा तयार झाली. आता हे वाक्य काही आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण खूपदा ऐकलंय शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, टीव्हीच्या मुलाखतीमध्ये, अनेक ठिकाणी, अनेक पुस्तकांमध्ये अशा तऱ्हेची माहिती आपल्यावर आदळलेली आहे आणि आपण ती स्वीकारली आहे. स्वीकारली म्हणजे बहुतांश लोकांचं मत आहे, 99% लोकांचं मत आहे की संस्कृत पासून जगातल्या सगळ्या भाषा तयार झाल्या, जगापर्यंत गेला आहे. अगदी पशुपक्ष्यांची भाषा सुद्धा संस्कृत पासून झालेली आहे. या टोकाचं हे आहे हे विधान. म्हणजे लोक किती टोकाचं खोटं बोलू शकतात. आता तर आपण अनुभवतोच आहे खोटं कसं टोकाचं बोलता येतं. आणि त्याची थोडीही लाज, तमा, आता हे शब्द वगैरे फार आता गुळगुळीत झाले. मास शब्दही वापरला तरी तो कमीच पडतो. तर अशा विचित्र संतापजनक वातावरणात आपण ही चर्चा करतोय. पण जेव्हा हे काही नव्हतं त्या काळात ऍडव्होकेट प्रहरा देशमुखांनी ठामपणे आपलं मत मांडलं आणि मधुकर आष्टीकर त्यांच्याकडे आले असताना त्यांनी त्यांना सांगितलं. मग त्यांनी एक भाषण दिलं नागपूरला. त्यात सांगितलं की वऱ्हाडी भाषेपासून ऋग्वेद तयार झाला. तर अशा तऱ्हेने ही पार्श्वभूमी सांगतो की तेव्हा आपले मागोवैद्य हे नाव फार अलीकडे गाजलं. तेव्हा ते संपादक होते साधे, तेवढंच लोकांना माहित होतं. पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे विश्व संचार प्रमुख झाले. म्हणजे जगभर संघाची माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. म्हणजे मोठं व्यक्तिमत्व झालं पुढल्या काळात. पण ते तसे व्यक्तिमत्व म्हणून मोठेच होते. माझा अनुभव असा आहे आपल्या मागोवैद्यांचा की त्या लेखावर मग मी एक लेख लिहिला होता 82 मध्ये. तेव्हा मी MA फायनलला होतो आणि लेख लिहिला की मागोवैद्यांना हे माहित नाही की बोलीपासूनच भाषा बनते. असं एक वाक्य होतं. त्यांनी त्यातला काही भाग छापला, अगदी सुरुवातीला छापला. नंतर मधुकर आष्टीकर, नंतर इंदुमती शेवडे, नंतर देवदास सोटे वगैरे बाकी जे प्रस्थापित लेखक आहे त्यांची मतं नंतर छापली. पण पहिल्यांदा माझं मत छापलं आणि त्याचं शीर्षक होतं वैद्यांचे अज्ञान. त्यांनी दिलं असेल ते. आणि एकदा असंच मी तरुण भारताच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मागोवैद्य आले आणि फार साधेपणाने बाजूला येऊन बसले. मी त्यांना सांगितलं मी अशोक राणा. म्हटलं हो ओळखतो म्हणे. एवढं तुमच्या विरोधात मी लिहिलं होतं तरुण भारतात, आम्ही छापलं होतं ना म्हणे. म्हणजे हा मोठेपण आहे. माझं काय म्हणणं आहे, आपल्या मताच्या विरोधातली कोणती व्यक्ती असेल तर तिच्याशी व्यक्तिगत वैर करण्याचं कारण नाही. कोण कोणत्या जातीचा आहे त्यालाही महत्व नाही आहे. माणूस आहे एवढंच फक्त आपण लक्षात ठेवावं. तर मागोवैद्य जेव्हा वारले तेव्हा मी आठवण सांगितली की मी असं लिहिलं होतं, तरी मागोवैद्यांनी ते छापलं आणि स्वीकारलं. तर त्याच दिवशी माझी ऍडव्होकेट प्रहरा देशमुखांची भेट झाली. हे महत्वाचं आहे. ती भेट इतकी महत्वाची होती की मी सहज गेलो. मी ऐकलं होतं की जी लिपी आहे सिंधू लिपी त्यांनी वाचली आहे. ऋग्वेदातला त्यांचा ग्रंथ जो आहे ऋग्वेदावरचा तो फार महत्वाचा आहे. त्यांना भेटायला गेलो तर ते इतके खुश झाले. तुम्ही तर लेखक आहात म्हणे. म्हटलं नाही विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी होतो तेव्हा. म्हणजे प्राध्यापक वगैरे ही बिरुदावली लागली नव्हती. परीक्षेचा निकाल लागायचा होता, परीक्षाच झाली नव्हती. पण मी भाषेवर लिहिलं होतं. कारण मी भाषा विज्ञान तेव्हा शिकत होतो आणि हे आम्ही ऐकलं होतं आमच्या प्राध्यापकांच्या तोंडून किंवा वाचलं होतं की बोली हे मूळ आहे. मी काल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात गेलो आणि बोलीवरच बोललो. त्यांनी मला विषय दिला होता भाषा, साहित्य आणि इतिहास असा विषय दिला होता. आजही नेमका तोच विषय दिलेला आहे. हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुमच्या सुद्धा असावा असेल. तर तिथे तर फार वेगळी गंमत झाली की विद्रोही साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष भाषण द्यायला विद्यापीठात येणार म्हणून सगळेच घाबरले. किती दहशत असते विद्रोही लोकांची. आणि दिलीप चव्हाण तिथे भाषा संकुल जे आहे त्याचे डायरेक्टर आहे, संचालक, इतर भाषांच्याही वर डोक्यावर बसणारा माणूस. त्यांनी कुलगुरूंना विचारून परवानगी घेतली आणि माझं भाषण ठेवलं भाषा विभागात. तर तिथे त्यांना फोन आला एका सिनेट मेंबरचा जो राज्यपाल नियुक्त होता. DHMS काहीतरी साधा असा गावातला ढोर डॉक्टर असेल. हा ढोर डॉक्टर किती मोठा आपण पाहिलेला आहे. काय प्रभाव आहे त्याचा. तर म्हणजे काही करू शकतात डॉक्टर.
तर त्यांनी फोन केला, तुम्ही हे जे भाषण ठेवलं आहे ते राष्ट्रद्रोही आहे. आधीच ठरवून टाकलं भाषण द्यायच्या आधीच. आणि हे राष्ट्रद्रोही भाषण विद्यापीठात होणं असा विचार विद्यार्थ्यापर्यंत मांडणं हाही राष्ट्रद्रोहच आहे. म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, आम्ही हे रेकॉर्ड करणार आहे भाषण. आता हे भाषण दिलंच नाही. विषय किती सौम्य होता, भाषा, साहित्य, इतिहास, सोपा विषय होता. त्यात काही वावच नव्हता ना, विरोधाला वाव नव्हता. पण काही नावं आधीच बदनाम झालेली आहेत आणि मी बदनाम आहे त्या क्षेत्रात, लोकांना माहित नाही, फार कमी लोकांना माहित आहे. दाभोळकरांनंतर माझं नाव आहे. मला सांगितलं काही लोकांनी त्या लिस्टमध्ये नाव तुमचं आहे, परंतु माझा काही नंबर लागलेला नाही. पण लागला इथं काही फारसा फरक पडत नाही. इतक्या मोठ्या लोकांच्या यादीत आपलं नाव जाईल. कलबुर्गी, गौरी लंकेश किंवा पानसरे साहेब, गौन पानसरे, आणि दाभोळकर तर मोठंच नाव आहे आपल्यापैकी. तर मला काही त्याचं दुःख नाही. आणि आता ते मारण्याच्या भानगडीत पडणार नाही, त्यांची सत्ता आलेली आहे. त्यामुळे आता ते काहीही करू शकतात. काहीही म्हणजे काहीही करू शकतात. तर मी 2 प्रश्न काल विचारले, तुम्हालाही विचारणार, तेवढं धाडस नाही करणार. पण ते 2 प्रश्न मी 2 शब्दाचे अर्थ, त्या शब्दावर फक्त थोडक्यात बोलतो, जास्त नाही बोलत. मराठमोळा हा शब्द आपण ऐकलेला आहे वर्षानुवर्षे. मराठमोळी संस्कृती हाही शब्द ऐकलेला आहे. मग कुठे कुठे मोळा, कुठे मोळी. पण प्रश्न विचारला एखाद्याला, तिथे सगळे भाषेचेच प्राध्यापक बसले होते. मी आधीच सांगितलं, याचा अर्थ तुमच्यापैकी कोणालाही माहीत नाही. हे कसं झालं, तुमचं भाषण राष्ट्रद्रोही आहे आधीच म्हणणं, तसं झालं ते. मी प्रश्नच विचारला नाही तरी तुम्हाला उत्तर येत नाही म्हणणं हा उद्धटपणा आहे. पण तो उद्धटपणा एक शैलीचा भाग म्हणून आपण स्वीकारावा. त्यात नम्रता आहे, तसं काही उद्धटपणा माझ्या स्वभावात नाही आहे. म्हटलं बोली बद्दल आपण बोलतोय, मराठमोळी या शब्दाचा अर्थ काय. मग ते आपापल्या परीने लोक तर्क करायला लागले, ती मोळी अशी असते, ती बांधली असते, आणि ते सगळं तुम्हाला माहित आहे. पण मोळी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही. मी सांगून टाकलं. म्हटलं कशाला परीक्षा घ्यायची जास्त प्राध्यापकाची परीक्षा घेणं फार धाडसाचं काम असते. तर मी सांगितलं, मोळी या शब्दाचा अर्थ बोली असा होतो. तुम्हाला अर्थ कळला, म्हणजे काही कठीण काम नाही केलं आपण. हा शब्द मुळात तमिळ आहे. तमिळ शब्द कन्नडच्या द्वारे मराठीत आला, स्थिरावला, आपण त्याची मोळी बांधायला लावली, पण शब्दाचा अर्थ काही शोधला नाही. म्हणजे मराठी ही भाषा आहे. भाष या शब्दापासून तयार झालेला भाषा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो बोली. भाषा म्हणजे बोली, जी बोलली जाते. बोली म्हणजे बोली, आणि मोळी म्हणजे बोली. म्हणजे बोलीचा वारंवार उच्चार झालेला आहे, पण आपण फरक केला. मग तो फरक का झाला, त्याचं कारण सांगितलं मी त्यांना. ते सुद्धा फार कमी चर्चेलं जातं. म्हणजे आमच्या अभ्यासक्रमात मी मराठीचा आहे बरं, म्हणजे अनेकांना वाटतं मी इतिहासाचा आहे. आणि मग इतिहासकार मला खूप गौरवाने पाहतात माझ्याकडे, पण माझा इतिहास विषय कधीच नव्हता, ग्रॅज्युएशनलाच नव्हता. पण मी चळवळीत राहिलो, सातत्याने चळवळीत राहिलो, आणि त्यामुळे मग जे प्रश्न येतात लोकांच्या मनात त्याची उत्तर शोधायला लागलो. आज माझा बराच काळ एका उजेड नावाच्या गावात गेला. मी फक्त 10-15 मिनिट तिथे थांबणार होतो. यासाठी थांबणार होतो की मी असं ऐकलं होतं की त्या गावात 26 जानेवारीला गांधी बाबाची यात्रा भरते. मी महात्मा गांधीच्या नावाने यात्रा भरवणारं गाव पाहायचं बा, या उत्सुकतेने गेलो तिथे. आणि हा जो काळ आहे बराच मोठा काळ आहे, तो 50 वर्षाचा आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींना खलनायक म्हणून ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला काही लोकांनी. अशा वातावरणात महात्मा गांधींची यात्रा भरणं ही मला मोठी घटना वाटली. पण तिथे जे लोक मला भेटायला आले ते खूप प्रश्न विचारत होते, आणि शेवटी त्यांनी काहीतरी सत्कार बित्कारी करून टाकला. मी त्यांना म्हटलं, तुम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तर तुम्हाला माहित होती, पण माझ्या तोंडून तुम्हाला ते ऐकायचं होतं. तुम्ही विद्वान माणसात. आणि त्यांनी भारावून गेलो खरं. हे काही शैली म्हणून शैलीदार वाक्य म्हणून बोलत नाही, पण एका लहानशा गावात निरागस मंडळी इतका विचार करतात गंभीर, आणि प्रश्नही त्यांचे फारच गंभीर होते. सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची, आणखी 4-5 भाषणे द्यावं लागतील, इतकं ते बोलले. मी दिवसभर राहिलो तिथे, यांचे फोनवर फोन. म्हटलं एकही फोन नाही घ्यायचा, ह्या मंडळीशी बोलायचं. शेवटी मग काही लोकांना भेटलो, आणि ते म्हणाले, आम्ही महात्मा गांधीच्या यात्रेत हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येतो. एवढंच नाही, जेवढे सण उत्सव होतात त्या गावात, हिंदूंच्या उत्सवात मुस्लिम येतात, मुस्लिमांच्या उत्सवात हिंदू येतात. हे जे सलोख्याचं वातावरण गावखेड्यात शिल्लक आहे, त्याचा तो एक आदर्श नमुना मला आज पाहायला मिळाला. तर अशा रीतीने म्हणजे ते प्रश्न फार वेगळे होते, फार गंभीर, आणि आजच्या वातावरणाशी सुसंगत. आणि सगळी मंडळी चळवळीतली होती, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतली, जतोसा पवारी, म्हणून त्यांचे प्रश्न फार महत्वाचे होते. हिंदू म्हणजे काय वगैरे वगैरे.
तर हे भाषेचं जे प्रकरण आहे ते गंभीर प्रकरण का झालं, ते यासाठी झालं की एकतर आपण पहिल्या टप्प्यात हे मान्य केलं की संस्कृत पासून मराठी झाली, आणि मग ती कुठपर्यंत गेली तर जगातल्या सगळ्या भाषा, आणि एका वक्त्याने भाषण दिलं होतं की पशुपक्ष्यांचीही भाषा जगातल्या हे संस्कृत पासून झाली. किती महत्वाची भाषा असली पाहिजे. त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की तिला देववाणी म्हणतात. देववाणी म्हणजे देवाची वाणी. देवानी सगळ्यांना निर्माण केलं, त्यांची भाषाही निर्माण केली. स्वाभाविक आहे, हा तर्क काही चुकीचा नाही. पण देव म्हणजे काय समजलं नाही तर मग प्रश्न मिळतो. आधी देव समजला पाहिजे. आपला एक समज असा होतो की देव म्हणजे ईश्वर आहे. देव हा शब्द ईश्वरासाठी वापरण्यात येतो हे खरं आहे, पण देव शब्दाचा अर्थ ईश्वर होत नाही. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकात इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्पष्ट एक प्रकरण लिहिलं आहे, अग्नी आणि यज्ञ, आणि त्यामध्ये म्हटलं की आर्यांमध्ये अतिशय चतुर अशी देव नावाची जमात होती. ही माणसं होती आणि त्यांना अग्नी रक्षण करण्याची कला अवगत होती. अग्नी कसा रक्षण करावा, म्हणजे अग्नी पेटवावा कसा, निर्माण कसा करावा, जतन कसं करावं. आणि मग ती जी कला आहे की ती विद्या आहे ती आपल्या सोबतच्या लोकांना शिकवत नव्हते. म्हणजे त्यांना अज्ञानी ठेवत होते. हे ज्ञानी आणि त्यांना अज्ञानी ठेवत होते. पण पुढे राजवाडे लिहितात, सांगितले असतं त्यांना तर त्या रानटी लोकांना कळलंच नसतं. रानटी ऋषी पूर्वज असा शब्द वापरला. त्यांनी त्या देवांनाही रानटी म्हटलं. आणि मग मी देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या 30-40 वर्षात केला की राजवाडे जे म्हणतात ते देव कुठे आहे सध्या. म्हणजे आपलं देव आणि या संस्कृतचा जो अर्थ आहे तो कसा आला कळेल. आणि इराणचा उल्लेख या ठिकाणी केला सरांनी. गेल्या वर्षी मी इराणमध्ये गेलो. माझ्या डोक्यात खूप प्रश्न होते की इराणमधून भारतीय संस्कृती निर्माण झाली, इराकमधून बऱ्याच देवता आल्या, अरेबियन कंट्रीज मधून बऱ्याच देवता भारतात आल्या. हे वाचत तुम्ही. प्रहलाद देशमुखांनी ह्या सगळ्या कन्सेप्ट नाकारल्या. ज्यांना मी गुरु मानत होतो म्हणजे आता नाही म्हणून मी त्यांना माझं पुस्तक अर्पण केलंय. फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. लोक हेटाळणीच्या स्वरात त्यांच्याकडे पाहायचे आणि ते म्हणायचे की ब्राह्मणांना हे कळणार नाही. मी सांगतो ते हे कळलं तर त्यांचं नुकसान कमी होईल, आता त्यांच्या नुकसानीला सुरुवात होईल, असं ते इशारा देत बोलत होते. त्यांना भेटायला कुणी विद्वान आला, बौद्ध असो कोणतेही कम्युनिस्ट असो, त्यांना भेटायला जायचे. एकदा मी अनिल बर्वे आले होते, म्हणाले प्रहलाद देशमुखांना भेटायचं, मी त्यांना घेऊन गेलो होतो. एकदा सुरेश द्वारेश्वर आले, मी त्यांना घेऊन गेलो होतो. त्यांची एकदा मुलाखती घेतली होती मी आकाशवाणीसाठी, ती झाली नाही प्रसारित काय करणारी. अशा तऱ्हेने त्यांच्याकडे मी रोजच जात होतो. एखाद्या व्यक्तीकडे रोज जाणं म्हणजे तापदायक प्रकार असतो. तुमच्या एकदाही कुणी आलं तरी तुम्हाला सहन होत नाही. तर ते गेल्यावर पहिल्यांदा 2-3 शिव्या देऊन टाकायचे. म्हणजे असं गेटवर बाहेर बसलो, कोण म्हणजे राणा, मग ते मराठीचे प्राध्यापक असे असतात तसे असतात. सर मी विद्यार्थीचा अजून प्राध्यापक व्हायला वेळ आहे. सगळ्यात जास्त टार्गेट जो झालाय सध्या तो मराठीचा प्राध्यापक, आणि मी मराठीचाच प्राध्यापक होतो. तर मग ते हसायचे जोरदार, अरे उगीच तुम्हाला बोललो, मी मराठीच्या प्राध्यापकांना तुमच्या प्राध्यापकांना बोललोय. तो संताप का होता, कारण मराठीच्या प्राध्यापकाची ही जबाबदारी आहे की जी भाषा आपण वापरतो तिचं मूळ कुठे आहे ते शोधावं, आणि ते शोधण्याचा प्रयत्न कोणत्याही मराठीच्या प्राध्यापकांनी आतापर्यंत केलेला नाही. एक कृपा कुलकर्णी सोडले, मराठी भाषा उद्गम व विकास ज्यांनी प्रबंध लिहिला, खूप मोठं काम त्या माणसाने केलं. एक मराठी भाषेचे मूळ नावाचं पुस्तक लिहिणारे विश्वनाथ खैरे नावाचे विद्वान आहेत, जिवंत आहेत, 90वीत आहेत सध्या ते. आणि ते काही कोणत्याच विषयाचे प्राध्यापक नव्हते, ते जिओलॉजीमध्ये होते, भूगर्भशास्त्रामध्ये. भूगर्भशास्त्राचा माणूस, दगडाशी खेळणारा, त्यांनी भाषा विज्ञानावर खूप पुस्तकं लिहिली. तर मला आश्चर्य वाटलं की या माणसाला सुचलं कसं. मग त्यांनी संमत सिद्धांत मांडला, संस्कृत मराठी तमिळ असा. मी तमिळमधून मराठीत काय काय आलं, अडगुलं मडगुलं वगैरे त्यांची पुस्तकं आहे, बरीच पुस्तकं आहे, छान आहे. ती मी सुरुवातीच्या काळातच वाचली जेव्हा मी विद्यार्थी होतो. नंतरही पुन्हा ती खरेदी केली, पुन्हा वाचतोय. तर अशा तऱ्हेने हा संताप काय लोकांचा की जे या क्षेत्रातलं नाही, त्यांनी जे करायला हवं होतं ते केलं नाही, हा आहे. म्हणून ते मला शिवाय देत होते. पण रोज काही ना काही नवीन सांगण्याचा प्रयत्न ते त्यांच्या परीने करीत होते. पण त्यांना सांगता येत नव्हतं. कारण ते ज्या वयात होते तेव्हा 70 ओलांडली होती आणि ते नैराश्याकडे वळले होते. मुलींची लग्न राहिली, पैसा जवळ नाही, वकिली संपलेली आहे. त्यांचे गुरु होते डॉक्टर यकू देशपांडे. यकू देशपांडे एक फार मोठं व्यक्तिमत्व, यवतमाळचं जे मोठं व्यक्तिमत्व होतं यकू देशपांडे.
आणि त्यांचे शिष्य प्रल्हाद देशमुख या दोघांनी फार मोठी भर टाकली आहे मराठीच्या संशोधनात. मराठीचं पहिलं संशोधन ज्या झुल ब्लोकनी केलं, झेकोस्लोवाकियाच्या माणसांनी, त्याला भेटायला हे दोघे गेले होते. आणि फॉर्मेशन ऑफ मराठी नावाचा ग्रंथ आहे. नंतर मग मराठीबद्दलचं संशोधन यकू देशपांडेंनी केलं आणि प्रल्हाद देशमुखांनी त्यात भर टाकली. असा हा क्रम थोडासा यासाठी सांगतो की हे यांचं योगदान फार महत्वाचं आहे. आणि प्रल्हाद देशमुख हे बहुजन समाजातले नव्हते, ते ब्राह्मणच होते. हा एक भ्रम आपण दूर करावा, भ्रमात राहू नये. म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून वाईट आणि बहुजन म्हणजे चांगलं असं काही नसतं. माणूस माणूसच असतो. तर्कनिष्ठ माणूस कोणत्याही जातीत जन्माला येऊ शकतो असं काही नाही. प्रल्हाद देशमुखांनी हे भोगलेलं आहे. आणि मग प्रश्न येतो की संस्कृत मधून झाली नाही तर कुठून झाली? मग प्राकृत पासून झाली. तर प्राकृत म्हणजे कोणत्या प्राकृत पासून झाली हा आणखी वादाचा मुद्दा सध्याचा आहे. सध्याची चर्चा, युट्यूबवर एक युट्यूबर नावाचा एक प्रकार आता जन्माला आला आहे. जसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे तसं युट्यूबर सुद्धा आहे. आणि मुक्त आहे ते, अगदी त्यात कोणाला काही बंधन नाही. काय मांडायचं काय मांडू नये, ते चांगलं आहे की वाईट आहे, खरं आहे की खोटं आहे, त्याची पडताळणी कोणीच करत नाही. फक्त मला वाटतं म्हणून मी मांडतो, बस. त्याला पुरावा बिलकुल काहीच नसतो. तर आता सध्या प्राकृतची चर्चा चालू आहे. हा प्रश्न सरांनी विचारला, त्यामागचं हे कारण असावं की हे सांगितलं पाहिजे कोणीतरी. तर प्राकृतचा साधा अर्थ आहे प्राकृतेन प्राकृतम. त्यात पाली असेल, पैशाची आहे. आपलं पालीकडे लक्ष काय आहे? एकतर ती धर्माची भाषा झाली, धम्मलिपी झाली आहे, बौद्ध धर्माची भाषा. अपभ्रंश आणि अर्धमागधी या ज्या भाषा आहे जैन धर्माने वापरल्या, त्यांच्याबद्दल चर्चा आपण फारशी करत नाही. आणि यावर्षी अभिजात मराठीचा दर्जा दिल्यावर या सरकारने एक चतुराई केली की पालीला सुद्धा देऊन टाकला दर्जा. पाली प्राकृतला दिला, मराठीला दिला. आता दर्जा दिला म्हणजे नेमकं काय झालं हा प्रश्न तुम्ही विचारला समजा सरकारच्या कोणत्या प्रतिनिधीला, ते एवढंच म्हणतील आम्ही फक्त तुम्हाला डोनेशन देणार आहोत, दान देणार आहोत. त्याचा तुम्ही काय कराल काही सांगता येत नाही. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 2 कोटी रुपये दरवर्षी मिळतात. 2 कोटी रुपये, यावर्षी 4 कोटी मिळणार आहेत. कारण काय, ती अभिजात झाली आणि प्रधानमंत्री येणार आहे म्हणून आणखी जास्तीचे पैसे. आता या 4 कोटीचं काय करायचं हे ते ठरवतील ना. मराठीची काय देणं घेणं आहे हा पहिला प्रश्न. म्हणजे मराठीच्या विकासासाठी संशोधनासाठी काय करणार हे त्यांना विचारू शकत नाही. इतकं विचित्र हास्यास्पद प्रकरण आहे. म्हणजे असं कसं वागू शकतात लोक? इतक्या मूर्खपणाने जगू शकतात, इतक्या बेशरमपणे वागू शकतात. खूप आश्चर्य वाटतं की अशा काळात आपण जगतोय का, आपण सहन करतोय, सगळं चालू आहे, बोलतच नाही आपण, ऐकतच राहतो. कान आहे ठीक आहे, पण तोंड सुद्धा आहे ना आपल्याला, डोळे सुद्धा आहे, बरीच इंद्रिय आहे जी ज्ञानेंद्रिय वगैरे आहे, काही कर्मेंद्रिय सुद्धा आहे, पण काहीच वापरत नाही आपण. इतकं विनोदी वातावरण आहे सध्याचं. त्यात भाषेबद्दल चर्चा कोणीच करायला तयार नाही. मी म्हणून तो प्रश्न त्या विद्यापीठात मांडला, काली एका ठिकाणी मांडला उदगीरला, की अभिजात मराठी म्हणजे कोणती मराठी? ती म्हणजे पुण्यात राहणाऱ्या, पुण्यात सदाशिव पेठेत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या घरातली बोली, ही अभिजात मराठी आहे. ती कशी झाली त्याचं वर्णन सुहासिनी लद्दू यांनी केलं आहे. ऐतिहासिक त्यांनी माहिती दिली. मराठीच्या प्रमाण भाषेचे स्वरूप नावाचं त्यांचं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. काही पुस्तकं दुर्लक्षित आहे, म्हणजे अभ्यासक्रमात आहे तेवढंच लोक वाचतात. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, मी भाषा विज्ञान हा विषय MA फायनलला 12 वर्ष शिकवला. आणि मग मी व्याकरणाच्या विरोधात बोलत होतो, भाषा विज्ञानाच्या विरोधात बोलत होतो, म्हणून तो विषय काढून घेतला माझ्याकडून. आणि मग संत साहित्य दिला. मग पुन्हा चिंता वाटली लोकांना, संतांचं काय वाकडं करेला माणूस. संतांवर भरपूर लिहिलं, भाषेवर खूप लिहिलं. कारण ही दृष्टी मला कोणी दिली होती? ऍडव्होकेट प्रल्हाद देशमुखांनी. त्यांनी दृष्टी दिली भाषेकडे पाहण्याची. आणि मग मी अशोक केळकर वगैरे बऱ्याच मोठ्या लोकांची लेख पुस्तकं वाचले. तर हे लक्षात आलं की भाषेवर चर्चा मराठीचे प्राध्यापक नाही करत. का नाही करत? एक वास्तव सांगतो तुम्हाला, मी होतोच त्या क्षेत्रात. हा विषय शिकवलाच जात नाही. भाषा विज्ञान हा विषय वर्गात शिकवला जात नाही. आता शिकवलं जात नाही त्याची कारणं वेगळी आहे. करोनाने एक वातावरण तयार केलं, वर्गात विद्यार्थीच नाही, तेव्हा शिकवणं हा प्रकारच बाद झालेला आहे. पण मी 2-3 कॉलेजमध्ये नोकऱ्या केल्या आहेत. त्या सगळ्या ठिकाणी मी पाहिलं की प्राचार्य किंवा मराठी विभाग प्रमुख, कोणते विभाग प्रमुख सांगतो की तुम्ही विद्यार्थ्यांना नोट्स द्या, हा प्रकार आहे. आणि नोट्स देणारा प्राध्यापक सर्वात प्रिय असतो विद्यार्थ्यांना. आणि माझे जे गुरु होते शरद कळणाव सर, ते कधीच नोट्स देत नव्हते. त्यांचं वक्तृत्व जबरदस्त होतं, आकलन होतं, वाचन तर होतंच. इतक्या शैलीने ते शिकवायचे की त्यात आम्ही मंत्रमुग्ध होत जात होतो. नोट्स काढत होतो आम्ही, त्यांना दाखवत नव्हतो. पण विदर्भ महाविद्यालयात मी शिकत असताना
आम्ही नोट दाखवत होतो प्राध्यापकांना, ते दुरुस्त करून द्यायचे. आता तुम्ही जर त्या प्राध्यापकांच्या दिलेल्या नोट्स पाहिल्या किंवा नोट देताना त्या प्राध्यापकाला पाहिलं तर अतिशय केव्हा तरी त्यांच्या गुरुंनी दिलेल्या नोट्स असतात, ते झेरॉक्स सुद्धा करत नाही, ते पानं फाटलेले असतात, ते असे पलटवतात आणि वाचतात. गेल्या 50-60 वर्षात काय संशोधन झालं भाषा विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना माहितच नाही. हीच अवस्था इतिहासाची सुद्धा आहे, अनेक विषयाची आहे, नुसतं मराठीची नाही. अनेक विषय शिकवले जात नाही. इतिहास इतका सुंदर विषय आहे, तो शिकवण्यासारखाच विषय आहे, अनेक पद्धतीने नाही शिकवला जात. भाषा विज्ञानाची परिस्थिती अशी आहे की तो नोट्स मधून शिकवला जातो किंवा मग गाईड मधून शिकवला जातो. गाईड मधून वर्गात MA विद्यार्थी ऐकतात आणि लिहितात. त्यांनी गाईड विकत घ्याव्या, झेरॉक्स कराव्या, काय करायचं करावं, पण तसं होत नाही. ही अतिशय वाईट अवस्था भाषा विज्ञानाची आहे. आणि त्यामुळे मग त्याचा विचार करणं, त्यावर चिंतन करणं, त्यावर संशोधन करणं या शक्यता सगळ्या मावळलेल्या आहेत. अशा वातावरणात केवळ मी माझे गुरु जे होते ते शिकवत होते, मग ती स्टाईल, ती पद्धत मी अवलंबली आणि प्रल्हाद देशमुखांशी माझा संबंध मी निकाल लागायच्या आधी किंवा परीक्षा व्हायच्या आधीच आला आणि त्यांनी मला उत्साह वाढवला, माझा प्रोत्साहन दिलं की तुम्ही करा. मी त्यांना असं म्हटलं होतं की माझं काही संस्कृतचा एवढा अभ्यास नाही आहे, माझं BA ला संस्कृत होतं, ठीक आहे, मी वेगळ्या कारणाने घेतलं कारण मला ते शास्त्री पंडितासारखं काहीतरी व्हायचं होतं, प्रवचनकार, कीर्तनकार, तशी माझी तयारी झाली होती. म्हणजे ते झालं असतं तुमची भेट झाली नसती, झाली असती भेट तिकडे कोणाची तरी, दिल्लीला गेलो असतो, आणखी कुठे गेलो असतो, परदेशात गेलो असतो, पण आपली भेट नसती झाली. तर त्यामुळे जुजबी माझं संस्कृतचं ज्ञान आहे. तर प्रल्हाद देशमुख म्हणाले हे ज्ञान पुरेसं आहे, जास्त काही तुम्ही अभ्यास करू नका. पुढचा माझा गुरु इतका भयानक निघाला, कॉम्रेड शरद पाटील. तर त्यांनी एक मॅट्रिक्युलेट माणूस, ज्याला पुढे शिक्षण घेता नाही आलं, कम्युनिस्ट पार्टीचा जीवनदानी कार्यकर्ता, आणि त्यांनी जाणीवपूर्वक बडोद्याला जाऊन मणिशंकर उपाध्यायाकडे संस्कृत शिकले. संस्कृत शिकण्याच्या अनेक पद्धती आहे, तर्कतीर्थांचा उल्लेख आपण केला, तर्कतीर्थही वाराणसीला शिकले आणि त्या संस्कृतच्या शिकवण्याच्या पद्धती आहे, त्यांच्या व्याकरण शिकण्याच्या पद्धती वेगळ्या आहे. आणि शरद पाटलांनी सखोल संशोधन केलं. म्हणजे सगळ्यात जास्त दहशत जी आहे विद्वानांमध्ये ती शरद पाटलांची आहे. प्रल्हाद देशमुखांना दडपून टाकलेलं आहे, यांनाही दडपून टाकलं होतं. मी एकदा प्राज्ञ पाठशाळेत गेलो आणि तिथे सुरज देशपांडे नावाचे संचालक होते. त्यांना विचारलं तुम्ही प्रल्हाद देशमुखांचं पुस्तक छापणार का? नाही म्हणे, ते नाही छापणार आहे. म्हणजे शरद पाटलांचं छापणार काय? तेही नाही छापणार. म्हणजे हे न छापून त्यांनी त्यांना दडपून टाकलेलं आहे. पण शरद पाटलांची पुस्तकं आता आली आहे, पण हे पुस्तक मात्र अजून आलं नाही, ज्या पुस्तकाचा उल्लेख सरांनी केला. त्याला कारण तिचे अधिकार त्या पुस्तकाच्या त्यांच्या मुलीकडे आहे. आणि प्रल्हाद देशमुखांचे मोठे बंधू किंवा लहान बंधू हे संघ प्रचारक होते आणि त्यांची मुलगी संघाच्याच घरात दिली गेली. उद्धवजी नावाचे कुटुंब आहे वर्धेमध्ये, त्यामुळे त्यांनी ठरवून टाकलं हे पुस्तक नाही छापायचं. आणि यवतमाळचे विद्वान होते ते शिव्या द्यायचे, त्याला खूपच शिव्या द्यायचे. ब्राह्मण सुद्धा असून त्यांना ब्राह्मणांना शिव्या द्यायचे आणि आयुष्यभर त्यांना कोणी सन्मानित केलं नाही. पण मेल्यावर मात्र एका माणसाने लेख लिहिला होता जो त्यांना शिव्या द्यायचा. तर हे मी पाहिलेलं आहे. तर अशा तऱ्हेने या माणसाने जे मांडलं ते मांडण्याकरता मग माझी जबाबदारी वाढली म्हणजे काही दडपण नव्हतं, पण वाटलं की हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. मग कालही मी बोललो की संस्कृत पासून हे झाली कशी, हे पसरलं कसं. यासाठी पसरलं की हे बोलणारे लोक होते ते बोलले नाही, जे बोलले होते त्यांना दडपलं गेलं आणि भाषा विज्ञानावर प्रचंड संशोधन जगभर झालंय मराठीच्या संदर्भात, बाकी ते जागतिक झालंच आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही जी मराठी भाषा आहे, आपण ज्या मराठी भाषेबद्दल बोलतो, ही सुद्धा क्रिओलाइज भाषा आहे, संमिश्र भाषा आहे. म्हणजे भाषेचे ती सोशिओ लिंग्विस्टिक हा एक नवीन प्रकार आता आलाय अभ्यासाला, समाज भाषा विज्ञान. तर त्याच्यामध्ये भाषा निर्माण कशी होते. काही भाषा अशा असतात की बाजारात लोक जातात, आपसात बोलतात, अनेक प्रकारचे लोक असतात, अनेक भाषिक गटातले लोक असतात आणि मग एकमेकाच्या भाषांची नकळत देवाणघेवाण होते, काही शब्दांची देवाणघेवाण होते, तेव्हा त्यातून जे संमिश्र भाषा तयार होते तिला पिजिन लँग्वेज म्हणतात. कबूतर कसा गुटुगलू गुटुगलू करतो तशी ती भाषा असते. पुढे ती भाषा स्थिरावते, तिला क्रिओलाइज म्हणतात, स्थिरावलेली भाषा. तर मराठी ही क्रिओलाइज भाषा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तिचं समाज भाषा वैज्ञानिक जे सांगतात त्यानुसार ती अशी एका भाषेतून तयार झाली नाही. संस्कृतचं देणं घेणं काय आहे, तर ते सुहासिनी लद्दूंनी सांगितलं आहे, ते फार महत्वाचं आहे. त्या असं म्हणतात, जेव्हा हे पाठ्यपुस्तक मंडळ वगैरे आपण म्हणतो ना, असं शिक्षण विभाग मुंबईला तयार झाला, तेव्हा मराठीचं पुस्तक कोणी तयार करायचं हा प्रश्न निर्माण झाला. मराठीचं व्याकरण कोणी करायचं. मग तिथले लोक म्हणाले मुंबईची भाषा काही तशी नाही आहे, संमिश्र भाषा आहे, तिला काही स्वतःची ओळख नाही आहे. जाणीवपूर्वक ती पुण्यात
सदाशिव पेठेत राहणाऱ्या लोकांकडे जबाबदारी सोपवण्यात आली की तुम्ही पाठ्यपुस्तक करा. पहिलं पाठ्यपुस्तक करणारा माणूस जो कोणी असेल, दादोबा पांडुरंग तनखडकर एक नाव आहे, मोठं नाव आहे. त्याने नियम केला व्याकरणाचा, प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या रूपाला प्रत्यय लागत नाही. माहित आहे आपल्याला हा नियम. तो मी हा सर्वनाम आहे. मी आंबा खाल्ला, मी गावाला गेलो, इथे कुठे प्रत्यय लागत नाही. पण आपण ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तर ते लावतात प्रत्यय. ती शारदा सुंदरी नमिली मिया, मीला या प्रत्यय लागला. काही लोक म्हणतात मी न म्हणलं ना, न प्रत्यय लागला. मीला 2 प्रत्यय लागतात, मराठवाड्यातली बोली असो की वराडातली असो. मग तुम्ही केवळ सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीला प्रमाण भाषा म्हणून ठरवलं, पाठ्यपुस्तक केली, व्याकरण तयार केलं, अख्ख्या महाराष्ट्रावर लादलं. सुहासिनी लद्दून सांगितले यामुळे भाषिक शोषण झालेलं आहे. हे भाषिक शोषण आहे. तुम्ही बोललात मीला या प्रत्यय लागला की हा अडाणी ब्या काय करतं बकरीसारखा. मी न म्हणलं, अरे हे काय लावलं, हे लागत नाही ना आपल्या व्याकरणात आहे. पण हे व्याकरण कुणाचं आहे? हे व्याकरण पुण्यात सदाशिव पेठेत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीचं व्याकरण आहे. ती प्रमाण भाषा झाली एका अपघाताने. समजा आता मराठवाड्यातल्या बोलीतला जो ग्रंथ आहे तो लीळा चरित्र आहे असं युम पठाणांचं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे मोठे भाषा वैज्ञानिक आहे, आपण त्यांचं मत नाही खोडणार. पण मी आधी असं मांडत होतो की वराडी बोलीतलं तो ग्रंथ आहे. कारण रद्दपूरला तयार झालाय, माईम भटाने लिहिलाय. पण माईम भट हा आजच्या नगर जिल्ह्यातला डोमेग्रामचा, म्हणजे नगर जिल्हा, मराठवाडा आणि वराड या 3 भाषेचा प्रभाव माईम भटाच्या त्या ग्रंथावर आहे, लीळा चरित्रावर. यदा कदाचित अमरावती किंवा औरंगाबाद किंवा आणखी कोणतं लातूर म्हणा की नांदेड म्हणा या ठिकाणची भाषा व्याकरणबद्ध झाली असती, तिच्यात प्रमाण भाषेत पुस्तक तयार झाले असते, तर आपल्याला हे व्याकरण सहन करण्याची वेळ नसती आली. प्रथम पुरुषी एकवचनाची सर्वनामाच्या रूपाला प्रत्यय लागत नाही हा नियम बाद झाला असता. नियम काय आला असता की प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या प्रत्ययाला 2 प्रत्यय लागतात. मीला या लागतो, न सुद्धा लागतो. व्याकरण बदललं असतं. एक ऐतिहासिक घटना घडली आणि त्यातून आपल्यावर आता मी जे बोलताय ती मराठी आली आपल्याकडे. हे ऐतिहासिक वास्तव आहे. तर राहिला संस्कृतचा प्रश्न, कारण हा नेहमीच येतो, येणारच आहे. आता जास्त प्रमाणात येईल. आपले लोक बोलणार नाही, ऐकतील फक्त. आता ते लोक ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या घरात जी स्तोत्र असतील, आणखी काही म्हणत असतील, त्यामुळे त्यात संस्कृत शब्द त्यांच्या दैनंदिन वापरातले होते आणि ते शब्द मग भाषेत आले, पाठ्यपुस्तकात आले, शिक्षकांमध्ये आले. आणि शिक्षक बनवण्याची पहिली जी फॅक्टरी तयार झाली ती सदाशिव पेठेतच झाली. शिक्षकांचं ट्रेनिंग जे स्कूल आहे, शिक्षकही तिथले, त्याच भागातले, ट्रेनिंग देणारी तेच लोक मग विदर्भात आले, मराठवाड्यात आले. आणि आपल्याकडे तर म्हण होती, नाही मागता येत असेल भीक तर मास्तर की शीख. मास्तर की म्हणजे अतिशय वाईट. आणि मग आपली शेती आहे वगैरे सर्व कशाला नोकरी करायची, नोकरीच करायची नाही तर शिकायचं कशाला, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात होते. त्यामुळे आपल्यापैकी कोणी शिक्षक झालं नाही. शिक्षक सगळे ब्राह्मणच झाले. त्यामुळे त्यांनी तुमच्या चुका काढायला सुरुवात केली. मीला या प्रत्यय लावायचा नाही, मीला न प्रत्यय लावायचा नाही. नंतर प्रश्न आला की ऱ्हस्व दीर्घ, जो आताही आहे, ज्वलंत प्रश्न आहे. मधल्या काळात आणखी एक प्रश्न होता, तो म्हणजे एकारांत जे शब्द असतील त्यावर अनुस्वार द्यावा. केले पाहिजे, केले पाहिजे. आता हे ले का आला, पाहिजे का आला, हे सगळे लिहिणारे कोकणस्थ ब्राह्मण होते. तुम्ही यादी जर काढली त्या काळात, आणि ते असे अनुसार का देतात, जसं आता मला सर्दीचा त्रास झाला, मी आता चुका केल्या काही खाता पिता झाला त्रास, पण तिथे तर नेहमी सर्दी होते लोकांना, कारण कोकणात समुद्र आहे. समुद्रातल्या खाऱ्या वाऱ्याने तिथल्या लोकांना नेहमी सर्दी असते. त्यामुळे जे उच्चार येतात ते नाकातून येतात, नासिकोच्चार होतात. कुठे नको असताना 5 गाव पेच पडला आणि है ना. आता हे शब्द तुम्ही ऐकले असतील. पण डॉक्टर विभी कुलते यांनी तोडगा काढला आणि त्यांनी एक नियम केला, ज्या शब्दांचा उच्चार खणखणीत होत नसेल, खणखणीत नासिकोच्चार होत नसेल, त्या ठिकाणी अनुस्वार देऊ नये. अनुस्वार म्हणजे मागून स्वार होणारा, अनुनासिक म्हणजे नाकातून येणारा. हा साधा शब्द आहे, आपण कठीण शब्द वापरले की अर्थ नाही कळत. नाकातून येणारा उच्चार त्याला अनुनासिक म्हणतात. अनुस्वार म्हणजे मागून स्वार होणारा. पंप, घंटा, तंटा, इथे काय झालं, उच्चार होतो स्पष्ट, अनुस्वार देतो आपण. त्याने नियम केला, अशा तऱ्हेने कुठेही
अनुस्वार द्यायचं काही कारण नाही, जिथे होत असेल उच्चार तिथे द्यावा. त्यासाठी डॉक्टर विभी कुलतेने एक नाटक लिहिलं, सोडचिठ्ठी नावाचं नाटक. मी वाचलं आहे ते, कारण माझा संबंध फार निकटचा त्यांचा. आता माझ्या गुरूंमध्ये त्यांचा एक समावेश आहे. त्या नाटकाच्या कव्हरवर एक चित्र होतं, रेखाचित्र. त्यात दोन तरुणी बोलतात आपसात. ती तरुण म्हणतोय, एखाद्या सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर मुरुमाच्या पुटकळ्या उठाव्यात, त्याप्रमाणे मराठी भाषा सुंदरीच्या चेहऱ्यावर या अनुस्वाराच्या पुटकळ्या उठल्या आहेत. त्यामुळे तिचं सौंदर्य नष्ट झालं आहे. किती किती पद्धतीने प्रचार करता येईल एखाद्या विचाराचा. मला ते डॉक्टर कोलतेंचं खरं आश्चर्यच वाटते. मोठा माणूस. त्यांनी नियम केला की हे नाही करायचं. नेमकं त्या वर्षी ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र मराठी साहित्य महामंडळातही ते होते. अधिकार व्यक्ती होती. अधिकारवाणींनी बोलू शकत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती, यशवंतराव चव्हाणांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. म्हणजे कसं होते, सत्ता आपल्या सोबत पाहिजे ना. शरद पवारांनी त्यांना मदत केली पुढल्या काळात. अशा तऱ्हेने सत्ताही सोबत आहे, पदही आहे, आणि जो विचार आहे तो ठामपणे म्हणण्याची ताकद सुद्धा आहे. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र राहिल्या, तो नियम बाद झाला. पण शेवटी त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. अजून चालतोची वाट हा त्यांचा आत्मकथनाचा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी म्हटलं, माझ्या आयुष्यातली एक इच्छा अपूर्ण राहिली, हे ऱ्हस्व दीर्घचा जो प्रश्न आहे. आता आपल्याकडे पुस्तकं लिहिणारे, प्रूफ रिडिंग करणारे, प्रकाशक, मुद्रक या सगळ्यांनी भेडसावतो हा प्रश्न. ऱ्हस्व लिहायचं की दीर्घ लिहायचं, डावीकडली वेलांटी द्यायची की उजवीकडली द्यायची, हा फार गहन प्रश्न झालाय आणि महत्वाचा प्रश्न झालाय. शुद्ध लेखन म्हणजे काय, ऱ्हस्व दीर्घ. तर डॉक्टर विभी कोलते म्हणतात, ऱ्हस्व दीर्घनी शब्दाच्या अर्थामध्ये काहीही बदल होत नाही. मराठी भाषा जी आहे तिच्यात ऱ्हस्व दीर्घनी फरक पडत नाही. शिवकालामध्ये मोडी लिपी मोठ्या प्रमाणात वापरात होती. त्या मोडी लिपीत ऱ्हस्वच नाही आहे, दीर्घच आहे. शिवाजी महाराजांच्या लोकांचं अडलं नाही, तुमचं का अडते आहे, हा प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे त्या काळात नाही अडलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की संस्कृतमध्ये हा नियम आहे, त्याला अर्थ विभेदकता म्हणतात. अर्थामध्ये फरक होणे, अर्थ विभेदकता संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये ऱ्हस्व लिहिलं तर फरक पडतो, दीर्घ लिहिलं तर फरक पडतो. पण मराठीची प्रकृती दीर्घांतच आहे. त्या ऱ्हस्वाच्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही. ते म्हणाले की दीर्घच लिहावं सगळ्याच्या सगळं. मी एकदा कॉलेजचं मॅगझिन काढताना, मी संपादक होतो, विद्यार्थी होतो, तेव्हा त्यांना भेटलो की मला सर आता हे करायचं, सगळेच दीर्घ करायचे. म्हणजे करू नका, हा नियम जोपर्यंत बदलत नाही. आता त्याला किती वर्ष झाले, त्याला 40 वर्षाच्या वर काळ लोटला. 40-45 वर्षापूर्वी त्यांना हा प्रश्न विचारला होता. अजूनही तो नियम बदललेला नाही. आजही एखाद्याने पत्र लिहायचं ठरवलं की तो विचारतो, ऱ्हस्व लिहू की दीर्घ लिहू. अरे किती प्रॉब्लेम आहे, तुम्ही लिहू देत नाही लोकांना, एक तर बोलू देत नाही, आणि मोठाणं. सगळ्यात पहिल्यांदा मोठाणाचा प्रश्न मिटवला पाहिजे. हा, आणि त्यासाठी एक प्रयत्न वेगळा व्हायला पाहिजे. जसं पैशाची भाषा, जसं पालीबद्दल बोलतो. आता गेल्या 15 दिवसापूर्वी एक लेख माझा पुण्यनगरीत आला होता, भूत भाषा पैशाची, भूतांची भाषा पैशाची. आता भूत म्हटलं की आता माधव बावगे सरांना माहित आहे, ते भूतासाठी झटतात. हा, सगळं त्यांचं आयुष्य त्यात गेलं. पण भूत म्हणजे काय मला वाटतं तुम्हालाही माहित नसेल. साधा आहे. भू म्हणजे होणे, जन्मणे. आपण सगळे जन्मलो आहोत म्हणजे भूतच आहोत. आपण सगळे भूत आहोत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा ज्ञानोबाराय म्हणतात. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, हे तुकोबाराय म्हणतात. या ठिकाणी भूत कुठे आला, प्राणी मात्र म्हणून आला. ज्यांच्यात प्राण आहे ते भूत आहेत, तुमच्यातही प्राण आहे, म्हणून आपणही भूत आहोत सगळे. आणि गेल्यानंतर, प्राण गेल्यानंतर मग भूत का म्हणतात, ज्याचा आत्मा अतृप्त आहे त्याचं भूत होते. बाकी लोकांचं काय होते बावगे सर सांगतील. काही लोक स्वर्गात जातात तर काही लोक नरकात जातात. पण आपण इतक्या वर्षात आपण जेवढं जगलो आतापर्यंत, कोणतेही पुरुष असेल स्त्री असेल त्यांच्या नावाच्या आधी कोणी नरकवासी लिहिलेलं आढळते का आपल्याला? सगळे स्वर्गात कसे काय पाठवले, सगळे स्वर्गात कसे काय गेले, एकही पापी नाही का? म्हणजे आपण ठरवून टाकलं, नाही बा आपण कशाला अपमान करायचा कोणाचा, कशाला अन्याय करायचा, आपण ठरवलं. बरं, त्यातल्या त्या स्वर्गामध्ये आणखी 2-2, 3-3 पातळ्या आहेत. विष्णूचे भक्त ते वैकुंठवासी होतात, शिवाचे भक्त कैलासवासी होतात, जे कोणाचे भक्त आहे माहित नाही ते स्वर्गवासी होतात. आणि इतक्या लवकर होते. हिंदूंमध्ये फार चांगली फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी एक परात असते, त्यात पीठ ठेवतात, त्यात दिवा ठेवतात आणि त्याच्यावर
ते झाकणं ठेवतात, टोपलं वगैरे, आणि सकाळी उठून पाहिलं तर एखाद्याची आजी पाल होते, एखाद्याचा आजोबा सरडा होतो, किंवा बेडूक होतो, किंवा साप होतो. हे काय आवडते प्राणी आहे आपले? आपल्या आजोबाबद्दल काय आपल्या समजुती आहे? इतक्या लोकांना निकाल लागतो. आणि मग हे का आवश्यक आहे? का 84 लक्ष योनी आहे. इतक्या योनीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला साप होणं आवश्यक आहे, त्याला कोणतरी मारणं आवश्यक आहे, डास होणं आवश्यक आहे, ढेकूण होणं आवश्यक आहे. मग 84 लक्ष योनी झाल्यावर मग नरदेह प्राप्त होतो. नरदेहावर पुन्हा ते पाप करा, पुन्हा पुन्हा जा नरकात. काय गोंधळ केलाय तत्वज्ञानाच्या लोकांनी. म्हणजे कुठे कुठे विकृती आहे. निवड काही भाषेमध्ये आहे असं नाही. जे तत्वज्ञान एखाद्या धर्माचं म्हणून सांगितलं जातं. आता हिंदूंबद्दल बोलतोय आपण सगळं, आपलं सगळं चिंतन काय, चिंतन आणि चिंता हिंदूबद्दल. आपण बौद्धांचा विचार करत नाही, पण तो विचार बौद्धांनी आधीच करून टाकला. कारण एखादा बौद्ध मेला की बुद्धवासी होतो. आता बुद्धवास कुठे आहे? स्वर्गाचं माहित आहे आपल्याला, नरकाचंही माहित आहे. बुद्धवास कुठे आहे? नाही माहित. एखादा मुस्लिम माणूस मरण पावला तो पैगंबरवासी होतो. त्यांचे ते निकालच लागायचे आहे. स्वर्गात जायचे की नरकात जायचे ठरलंच नाही अजून. कयामत का दिन आनेवाला आहे, आपण टाकून दिलं पैगंबरवासी. ख्रिश्चनांना ख्रिस्तवासी करून टाकलं. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्या सोयीने आपण आपल्या व्यक्तींना पाठवून देतो कुठे कुठे. इतके अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. येणाऱ्या रविवारी 16 तारखेला माझा या विषयावर लेख आहे. त्यात हाच विचार मांडलाय की भूताच्या संकल्पनेचं मूळ काय. माझी लेख मला चालू आहे, देशोदेशीचे भूत. जगातल्या भूतांवर वर्षभर लिहिणार आहे. पहिल्यांदा भारतातल्या भूतावर, आणि संधी मिळाली तर जगातल्या भूतावर. ह्या भूताचा शोध घ्यायला मी सर्च केलं तर मला 150 पुस्तकं मिळाली इंग्लिशमध्ये. 150 पुस्तकं, इतकं लिहिलं गेलं आहे भूतांवर. मराठीत नाही आहे ते सगळं. तर हा आपण विचार करा. आपण यासाठी हा विचार घेतला की भूत हा शब्द आपण वाईट अर्थाने, चुकीच्या अर्थाने वापरतो. जन्मलेल्या किंवा मेलेल्या लोकांबद्दल वापरतो. भूत शब्दाचा अर्थ आपण सगळे आहोत. आणि त्याला जोडून एक शब्द येतो पिशाच्य. पिशाच्य कोण? तोच अतृप्त आत्मा. पण आपल्याला माहित असेल मराठी भाषेच्या मुळाची पैशाची भाषा होती. पैशाची भाषा ही मराठीच्या निर्मितीला कारणीभूत आहे, हे भाषा वैज्ञानिकांनी मान्य केलं आहे. मग ती कोणाची होती? पैशाची. म्हणजे नो मनी तर पुसेना कोणी अशी नव्हती, पिशाच्य भाषा होती. तिला भूत भाषा सुद्धा म्हटलं आहे. म्हणजे मराठीची निर्मिती कुठून झाली? भूत भाषेतून झाली, पिशाच्य भाषेतून झाली. मग पिशाच्य कशाला म्हणायचं? श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी 1925 मध्ये, आता त्याला 100 वर्ष झाली, एक ग्रंथ लिहिला, महाभारती समालोचना. त्यामध्ये त्यांनी भूत आणि पिशाच या दोन्ही शब्दांचे अर्थ सांगितले. फार स्पष्ट आहे. आता 100 वर्ष झाले तरी अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्यांना माहित नाही. म्हणजे आपण भाषेच्या अंगाने विचार करायला पाहिजे ना. आता हा उल्लेख यांचा मी का करतो? कारण श्याम मानव माझे मित्र आहेत, दाभोळकरी मित्र होते. दोघांनाही माझ्या ह्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या मी भूत पिशाच्यांच्या. आपण जर या भाषा वैज्ञानिकाच्या अंगाने गेलो, समाज विज्ञानाच्या अंगाने गेलो, तर आपल्याला हे अंधश्रद्धा निर्माण करणं सोपं होणार आहे. पण त्यांचा पॅटर्न ठरलेला. भूत म्हणजे ते असं मानसिक आजार, मग ते आजाराचे प्रकार, भ्रम, वगैरे वगैरे, ठरलेला पॅटर्न आहे. मानसशास्त्राच्या आधारे आपण हे केलं सगळं. पण भाषा वैज्ञानिकाच्या आधारे करायला पाहिजे, मानववंशाच्या शास्त्राच्या अंगाने करायला पाहिजे. तर पिशाच्य शब्दाचा अर्थ खूपच छान दिलाय आपल्या श्रीपाद दामोदर सातवळेकर. फार मोठं नाव आहे. आपल्याकडे औंधला, म्हणजे साताराजवळ औंध आहे, सातारा जिल्ह्यात. तर तिथे त्यांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं आणि त्या ठिकाणी अनेक ग्रंथांची भाषांतरं, स्वतंत्र लेखन त्यांनी केलं. पण महात्मा गांधींच्या हत्येनंतर अनेक ब्राह्मणांच्या ज्या घरांना आगी लावल्या गेल्या, ब्राह्मण एकही मेला नाही बरं, एकही ब्राह्मण मेल्याचा उल्लेख नाही आहे, पण आगी लावल्या गेल्या, त्यात त्यांचा प्रेस जाळला गेला. तर श्रीपाद अमृत डांगेंनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास छापला, तेव्हा त्या काळात त्यांचे प्रेस जाळला गेला होता. म्हणजे राजवाड्यांना थोडासा त्रास झाला तेव्हा. तर हे झालं. त्यात मग ते गेले बलसाडला, गुजरातमध्ये बलसाड, सुरत जवळचं किंवा नाशिक जवळचं. तिथे स्वाध्याय मंडळ स्थापन केलं. तिथे पुन्हा ते ग्रंथ प्रकाशित केले. तर ते पुस्तक आता फुकट उपलब्ध आहे. फार चांगला काळ आहे सध्याचा. PDF तुम्ही सहज शोधू. महाभारती समालोचना भाग 1 1925 पटकन मिळतं. त्यात त्यांनी म्हटलंय, संस्कृतच्या व्याकरणानुसार पिशाच्य शब्दाचा अर्थ होतो मटण खाणारा, मांस खाणारा. पिशितम मांसम अश्नाती इथे पिशाच्यः. ज्यांचं आहार, ज्यांचं अन्न मांस आहे ते पिशाच्य आहे. आता आपण सर्वे जर केला, इथे असणाऱ्या लोकांची समजा शिरगंटी केली, आणि त्यातल्या त्यात काही लोक, आज तर
शुक्रवार आहे ना. शुक्रवारचा टाइम टेबल वेगळा असतो, बुधवारचा वेगळा असतो, रविवारचा वेगळा असतो. शुक्रवार हा फ्रायडे आहे, फ्राय करून खायचा दिवस आहे. बुधवारी आणखी कोंबडी तयारच आहे आणि रविवारचं ठरलं आहे आपलं बकरा. म्हणजे मटण खाणारे लोक मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभोवती आहे. सगळे पिशाच्चे आहेत. मग यांची भीती कशाला बाळगायची. हे भाषा विज्ञानाच्या अंगाने आपण गेलो तर पिशाच्य शब्दाचा अर्थ मांसाहार करणारे असा होतो, हा एक भाग. दुसरं, ज्या राजवाडेंनी किंवा ग्रियर्सन भाषा वैज्ञानिक जेवढे होऊन गेले, ज्यांनी भारतातल्या भाषांचं सर्वेक्षण केलं, लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा ग्रंथ ग्रियर्सननी लिहिला 1885 1905 दरम्यान, 6 खंड. त्यात त्यांनी म्हटलं की पिशाच्य भाषेचा प्रदेश हा अफगाणिस्तान, काही ठिकाणी मथुरेचा भाग, काही ठिकाणी त्यांनी दक्षिण भारतातली तमिळ भाषा ही पिशाच्य भाषा म्हटलंय आणि पाली भाषेला सुद्धा पिशाच्य भाषा म्हटलंय. आता पाली भाषा अभिजात भाषा आहे, म्हणजे पिशाच्यांची भाषा आहे. आणि पाली भाषेतून काय काय आलं मराठीमध्ये, पैशाचीतून काय काय आलं, हा मोठाण जो आहे तो गळला. गळला म्हणजे नव्हताच, मुळात लहानच होता. आणि मोठाण सुद्धा अवैज्ञानिक आहे. आणि संस्कृतच्या व्याकरणानुसार पाणी ह्या शब्दाचा अर्थ वाटर होत नाही, हात असा होतो. चक्रपाणी, वज्रपाणी, शूलपाणी, शारंगपाणी, म्हणजे तिथे सगळं पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातात वज्र आहे, ज्याच्या हातात कमळ आहे तो पद्मपाणी, ज्याच्या हातात शूल आहे, त्रिशूल आहे तो शूलपाणी, ज्याच्या हातात धनुष्य आहे तो सारंगपाणी. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाणी हा शब्द आहे. संस्कृत भाषेमध्ये पाण्यासाठी 100 शब्द आहे, त्यात कुठेही पाणी शब्द नाहीये. 100 शब्द आहेत. जल असतील, आणखी काय काय असेल ते. आता मुळात पान हा शब्द आहे. पान म्हणजे पिणे, जलपान, धूम्रपान, रसपान. यात पान म्हणजे पिणे आणि त्याला ईय प्रत्यय लागला. पानीय, स्वीकारणीय, माननीय, म्हणजे ईय म्हणजे त्यासाठी, त्यासाठी या अर्थाचा तो शब्द आहे. मग पाणी पिण्यासारखं आहे, मग त्यासाठी पान शब्दानं न कुठे आला. ईय हा जो उच्चार आहे तो गळला, मृदुवर्ण लोप पावतात, हा भाषा विज्ञानाचा एक नियम आहे. मग उरला काय, तो पाणी उरला. हे पाणी हा संस्कृत शब्द आहे. पाणी हा जलसाठी वापरण्यात येणारा शब्द चुकीचा आहे. एखाद्याने चुकून पाणी म्हटलं की लोक नावं ठेवतात आणि म्हणतात अरे पाणी म्हण, आणि न केला तो आणि पाणीवाला आहे असं म्हणतात. म्हणजे हे वाक्प्रचार का आले, आपण ज्या जातीय दृष्टीने माणसाकडे पाहतो त्यातून आले. भाषिक हा अभ्यास नाही आहे, हा जातीय अभ्यास आहे. आणि जे पिशाच्य होते ते कोण होते, आपले पूर्वज होते. त्यात व्राचड, ब्राहुई, त्यांनी पेशावर पासून तो शोध घेतला राजवाड्यांनी. हे लिहून ठेवलं आहे. हे लिहूनही 100 वर्ष झाली. वाचणार कोण. मी आधीच सांगितलं की भाषा विज्ञानाविषयी शिकवला जात नाही, त्याचे हे परिणाम भोगतो आपण. म्हणजे एकीकडे ह्या पिशाच्य भाषेत काय काय होतं तर मृदू वर्ण, कठोर वर्ण होतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे मला वाटते लातूर कडे की औसाकडे देवीसिंग चव्हाण फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी म्हणजे पुरातत्वीय संशोधन केलं, सगळं केलं, पण एक महत्वाचं काम त्यांनी केलं जे मला फायद्याचं वाटलं, पैशाची भाषेवर संशोधन केलं. तुम्ही भारतीय मराठी विश्वकोशात शोधा, देवसिंग चव्हाणांचं टिपण आहे. त्यांनी सांगितलं की मधुरा हा शब्द आहे, मथुरा झाला, ध गेला आणि थ झाला, अल्पप्राण गेला, अल्पप्राण झाला, महाप्राण आला. अशा तऱ्हेने ही जी वैशिष्ट्य आहे ती पैशाची भाषेची आहे. ही भाषा बोलणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता. त्यांच्यापासून मराठी भाषा झाली. ही पिशाच्य भाषा आहे. आता आपण क्रियालाइज म्हणतो, त्यात पाली भाषेचा प्रभाव आहे. पाली भाषेत ती मोठाणं नाहीये, लहानच आहे. पैशाची ती नाहीये. फक्त अपभ्रंश ही जी भाषा आहे, जी जैनांनी आपल्या धार्मिक कामासाठी वापरली, तिच्यात मोठाणं आहे. नमो अरिहंताणम, नमो आयर्याणम, नमो सवसाहे साहुणम. हा ण काय येतो, त्या वैशिष्ट्य त्या भाषेचं आहे, अपभ्रंश भाषेचं वैशिष्ट्य आहे. ननी सुरुवातच होते जैनांच्या नमोकाराची. हे त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. ते मराठीने पूर्णतः स्वीकारलं नाही, पण पाली आणि पैशाचीच हे वैशिष्ट्य स्वीकारलं. मराठीत मोठाणं असा येत नाही. आपण कुठेही वापरतो. मी फार मोठमोठे साहित्यिक पाहिले, त्याणं म्हणलं है ना, आणि म्हणून म्हणजे किती गोंधळ होतो मराठीच्या वक्त्यांचा, सामान्य माणसाचे किती हाल होत असतील. म्हणजे हे भाषिक शोषणाचं मोठं हत्यार आहे. याकडे आपण आजवर पाहिलं नाही. आपण विद्रोहाच्या गप्पा मारतो, पण हा भाषा विषय आपण शोषणाचं एक हत्यार आहे हे फार आधी राम मनोहर लोहिया यांनी मांडलं होतं. राम मनोहर लोहिया यांना ही भाषिक दृष्टी होती. त्यांनी 2 हत्यारे सत्ताधाऱ्यांची, सत्ताधारी 2 हत्यारं वापरतात, भाषा आणि जाती. जातीचा वापर शोषणाकरता वापरतात
आणि भाषेचाही वापर करतात. म्हणजे हे संघर्षाचं एक साधन आहे. म्हणजे आपल्या चळवळीचा भाग व्हायला पाहिजे होता. पण अभिजात मराठी दोन्हीकडे झाली, अभिजात मराठी झाली, पाली झाली. हे दोन लोक काय करतील? फक्त अनुदान घेतील आणि संमेलनं घेतील आणि पैसे उकळतील. त्यांनी यावर काय करावं? कारण इतका मोठा प्रभाव या भाषांचा आपल्याकडे, आपल्याला बोलावंच लागतं ना. पाली जाऊ द्या, आपण नाही बोलणार, पण मराठी तर बोलावंच लागतं घरीदारी सगळीकडे. आणि या सातवाहनांचा इतिहास आपल्याला माहित आहे. सातवाहनांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा पहिला इतिहास. आद्य राजवंश सातवाहन, त्यांना हिणवलं गेलं होतं. असं म्हणतात की बायकोनी हिणवलं होतं वगैरे वगैरे, अशी गोष्ट आहे. खरं खोटं काही का असेल ना, पण तुला संस्कृत येणारच नाही, मी तुला असं शुद्ध बिद्ध काही बोलता येणारच नाही. हा प्रश्न 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या आद्य राजवंशातल्या माणसाला विचारला आणि मग त्यांनी संस्कृत शिकून दाखवलं. मग त्यामुळे राग आला त्या गुणाढ्याला, अशी कथा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, मी आता यापुढे संस्कृतमध्ये काहीच लिहिणार नाही आणि काहीच बोलणार नाही, पैशाची भाषेत लिहित नाही. बृहत कथा हा ग्रंथ गुणाढ्यांनी 2000 वर्षापूर्वी आपल्याच परिसरात संभाजीनगरच्या आसपास पैठणमध्ये तो लिहिला. कुठे आहे तो ग्रंथ? पैशाची भाषेबद्दल जो तिरस्कार आहे संस्कृतच्या अभिमान्यांचा, त्यांनी नष्ट करून टाकला. आता तो ग्रंथच उपलब्ध नाही, पण भाषांतर उपलब्ध आहेत. बृहत कथा मंजिरी नावाचा ग्रंथ काश्मीरच्या क्षेमेंद्रांनी केला, सोमदेवानी त्याच्याच भावानी केला. म्हणजे तुम्ही संस्कृतमध्ये ठेवता ग्रंथ, मूळ ठेवत नाही, हा काय प्रकार आहे? आणि आपण जर संस्कृत नाटकं पाहिली, कारण नाटक पाहिली हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, आपण नाटकच पाहत नाही, मुळात नाटकं करतो. नाही तर नाटक जगलं असतं ना, मराठी नाटक जगलं असतं, संस्कृत नाटक तर पाहायलाच मिळत नाही. पण जी संस्कृत नाटकं आहे कालिदासाची, प्रामुख्याने कालिदास फार लोकप्रिय नाटक आहे. त्या लोकप्रिय नाटकामध्ये राजा आणि प्रधान हे दोघं संस्कृतमध्ये बोलतात. राणीला बोलायचा अधिकार नाही संस्कृतमध्ये. जे विदूषक आहे, चेट आहे, वीट आहे, इतर नोकर आहे, त्यांना तर मुळीच अधिकार नाही. ते त्यांच्या भाषा बोलतात. त्यात पैशाची भाषा आहे. कुणी पाली बोलेल, कुणी अपभ्रंश बोलेल, कुणी अर्धमागधी बोलेल, आणि पैशाचीचा त्यात उल्लेख आहे. आणि तो उल्लेख का आहे? कारण त्यांना संस्कृत बोलायला मनाई होती. संस्कृत ही सर्वांची भाषा नव्हती. राजाराम शास्त्री भागवतांनी जी गोष्ट सांगितली ती याच्या आधारे सांगितली. ती कोड लँग्वेज आहे संस्कृत. आपण संस्कृतच्या विरोधात नाही बोलत. संस्कृतचं वाङ्मय समृद्ध आहे, आपण ते वाचलं पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, हे माझंही मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं संस्कृतमध्ये प्रचंड साहित्य निर्माण झालंय, आपण ते वाचलं पाहिजे. संस्कृतचा दुस्वास करायचं कारण नाही, पण संस्कृत पासून मराठी झाली हे म्हणणं अनैतिहासिक आहे, एवढंच आपलं म्हणणं आहे. आणि संस्कृतच्या आधारे सर्वसामान्य माणसाचं शोषण होते. कोणतं शोषण होते? ती बोलायला नकार देता. आपल्याकडे बोलणंच आहे, बाकी काय आहे? आपण जन्मभर बोलत राहतो आणि आपण गेल्यावरही लोक म्हणतात तो बोलणारा प्राणी होता. अरिस्टॉटलनी मराठी व्याख्या केली आहे, सरांना माहित आहे. मनुष्य हा बोलणारा प्राणी आहे. मनुष्य हा बोलणारा प्राणी असेल तर त्याला बोलू दिलं पाहिजे ना. आपण थांबवतो, अरे हे चुकलं तुझं, हे अशुद्ध आहे, त्याला लिहू दिलं पाहिजे. नाही, ही रस्व दीर्घ. मग जे डॉक्टर व्ही कुलत्यांनी जो झगडा केला इतके वर्ष रस्व दीर्घ बदलं, हा रस्व हा प्रकारच मराठीला नको आहे, कारण अर्थविभेदकता मराठीत नाही आहे. त्यावर एक चांगला ग्रंथ अलीकडे झालाय, पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाश केलाय, मराठीसाठी लोकनागरी. देवनागरी शब्द नाही वापरला. देवनागरी शब्द पुष्पा फडकेंचा ग्रंथ आहे. तो त्या गोव्यातल्या होत्या, त्यांनी एक प्रोजेक्ट केला आणि त्यांनी सिद्ध केलं की या उच्चाराने म्हणजे रसोक्या दीर्घनी काहीही फरक पडत नाही. हे अनेक अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सिद्ध केलं. आता हा ग्रंथ कोण वाचेल आणि त्यावर शिकवेल कोण आणि अंमलात कोण आणेल? आता हे आपण त्या बेजबाबदारीपणे करतोय. सत्ताधारी काय करतायत ते जाऊ द्या, पण आपण ते त्या चुका करतोय की सर्वसामान्य माणसाला बोलू देत नाही, सर्वसामान्य माणसाला लिहू देत नाही, त्याला वंचित करतो. हा प्रश्न खरं म्हटलं वंचितांचाही आहे, जे आघाडीवाले आहेत त्यांचाही प्रश्न आहे. त्यांनी हा घ्यायला पाहिजे. राजकारणी लोकांनी घ्यायला पाहिजे. मी बहुजन समाज पार्टीत असताना असं सांगत होतो की हा प्रश्न सर्वांचा आहे, सामान्य माणसाचं शोषण होतं, मला थांबायचं. अरे हे नका देऊ, यावर भाषण नका देऊ. म्हणजे काय द्यायचं? 15-85 सांगा फक्त. मला फार वाईट वाटलं की मला माहित आहे म्हणून मी सांगत होतो. 15-85 सगळ्यांनाच माहित आहे, मी सांगायची काय गरज आहे? ते कांशीरामजी सांगत होते, आणखी कोणी सांगत असेल, मी सांगायची काय गरज आहे? पण मला भाषा विज्ञान माहित आहे, मला शोषण होते माहित आहे. येणे माझी या कविकुळाला बोलू लागेल, म्हणजे माझ्या कविकुळाला बोल लागेल म्हणणारा नरेंद्र याच परिसरातला पैठणचा, किंवा नागदेवाचार्यांकडे जो गेला केशीराज भास आहे ना, तर तो म्हणाला मला स्वामींचे जे काही सूत्रबद्ध आहे ग्रंथ ते संस्कृतमध्ये करायचे.
सूत्रग्रंथ संस्कृतमध्ये करायचे. नकोगा केशव देया, एणे माझिया स्वामीचा सामान्य परिवार नागवेल की, एणे माझिया म्हातारिया नागविल की. नागवेल म्हणजे शोषण होईल. ही शोषणाची कल्पना 750 वर्षापूर्वी सांगणारा माणूस आपल्याच परिसरातला आहे, नागदेवाचार्य. आणि त्यांनी आवर्जून मराठीत सगळं करायला लावलं, संस्कृत रूपांतर करू दिले नाही. ही शोषणाची जी दृष्टी आहे, भाषा ही शोषणाचं हत्यार आहे. अलीकडे जरी राममनोहर लोहिया यांनी सांगितलं असलं तरी हे नागदेवाचार्यांनी खूप आधी सांगितलं. चक्रधर स्वामी तर गुजराती होते ना, त्यांनी गुजरातीचा पुरस्कार नाही केला किंवा आपली भाषा आली पाहिजे, आपले लोक इकडे आले पाहिजे, इथून मग सगळं घेऊन तिकडे गेले पाहिजे, असं काही चक्रधरांनी केलं नाही. ते आले, इथेच राहिले, मराठवाड्यात फिरले, तेलंगणात फिरले. मग कन्नड देशा तेलंग देशा न वचावे महाराष्ट्री असावे. महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारा पहिला माणूस, त्याची आठवण आहे का अभिजात मराठीवाल्यांना? हाल सातवाहनाने जी महाराष्ट्र गाथा सप्तशती लिहिली, रचली, त्याचा काही विचार आहे का अभिजात मराठीमध्ये? त्यातल्या त्यात आता मी जे प्रश्न निर्माण केले की उच्चाराबद्दल आपण जे बोलतो त्यात किती तारतम्य आहे याचा विचार करणार. ऱ्हस्व दीर्घ हा एक मोठा प्रश्न आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या शोषणाच्या गोष्टी कोणीही करणार नाही. साहित्य संमेलनाला किती अनुदान मिळालं, साहित्यिकाला किती पुरस्कार मिळाले. कालची गंमत सांगतो की माझं भाषण कॅन्सल करण्याकरता ज्या मराठी भाषा विभाग प्रमुखांनी प्रयत्न केला होता तो पळूनच गेला काल. तो दिल्लीलाच गेला डायरेक्ट, त्याला मध्ये रस्ता सापडला नाही. म्हणजे किती भीती, किती दहशत आणि किती लाचारी आहे. साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला पाहिजे, अमुक अवॉर्ड मिळाला पाहिजे. तो अवॉर्ड मिळण्याकरता किती लोचटपणा करावा लागतो. म्हणजे तुमचं अस्तित्व संपतं ना, तुमचा स्वाभिमान कुठे गेला, तुमची लाज शरम कुठे गेली? इतके लाचार झालेले साहित्यिक असतील तर मराठीचं काही भलं होणं शक्य नाही. अभिजात आणि पुन्हा पुढेरी ब्राह्मणांच्या घरातली बोली आपल्याला लादली जाईल. आता माझंही दुर्दैव आहे, मी त्याच भाषेत बोलतोय. माझ्या मायबोलीत मला बोलता येत नाही. मायबोली म्हणजे आईची बोली. त्या मायबोलीला लोक अडाणी म्हणतात, तिला गावरान म्हणतात, तिला अशुद्ध म्हणतात. हे सगळ्या शिवाय कोणाला लागतात? आईला लागतात ना. आईला शिवी दिली चालते का आपल्याला? नाही चालत. ही मायबोली आहे. पण आपल्या बोलीला शिवाय जाणारे लोक अवतीभोवती आहे आणि तरी आपण सगळं सहन करतो. किती सहनशील लोक आहेत. हे बुद्धाच्या विचारांचे लोक आहेत, सगळं सहन करा. येशूच्या विचारांचे सगळं सहन करा. पण तसं नाही आहे. बुद्धाने सहन करा असं म्हटलं नाही, प्रतिकार सुद्धा करा म्हटलंय. हा प्रतिकार झाला पाहिजे. लोकसंस्कृतीचा विषय तर खूप मोठा आहे. तुम्ही फार मोठा विषय दिलाय मला. कालही तसा मोठा विषय होता. मी त्यांना म्हटलं हे प्रास्ताविक झालं, 1 तास फक्त मी प्रास्ताविक दिलाय. पुढे पुन्हा येणार आहे साहित्यावर आणि नंतर एक भाषण द्यायला इतिहासावर येणार आहे. तर तीच परिस्थिती आजही आहे. पण तुमचं इतकं काही शोषण मी करणार नाही. वक्ता बोलत राहतो, श्रोते ऐकत राहतात, हा त्यांचा सज्जनपणा आहे. पण त्या सज्जनपणाचा अंत पाहू नये असं मला वाटतं. आणि एक विचार तर मला मांडता आला सत्काराच्या निमित्ताने. हे फार चतुर लोक आहेत. सत्काराला बोलवलं भाषण द्यायला लावतात. सत्काराचं भाषण किती चतुर आहे. म्हणजे मानधन वाचवलं, सगळं वाचवलं. व्यवहारी लोक आहेत, चतुर लोक आहेत. आणि सहज उपलब्ध झाला श्रोता, आणि इतके श्रोता उपलब्ध झाला, वक्ता उपलब्ध झाला. म्हणजे हा सगळा व्यवहार कसा आहे? चतुराचा व्यवहार आहे. त्या व्यवहाराचे बळी जसे तुम्ही आहात तसे मी सुद्धा आहे. आपण समदुःखी आहोत, समान धर्म आहोत. म्हणून मला असं वाटतंय की मी जे सांगितलं तेवढं पुरेसं आहे. म्हणजे भाषेच्या संदर्भात, भाषा हा विषय खरं म्हटलं म्हणजे आयुष्यभर चिंतन करण्याचा विषय आहे. आणि मला का जाणवलं की मी ज्या परिसरात राहिलो, माझी आई अडाणीच होती. तिला काही हे माहित नव्हतं मराठी बिराठी काय असते ते. ती वऱ्हाडी बोलायची असतात. माझे वडील सुद्धा ते तर व्यापारी होते, त्यामुळे ते हिंदी बोलायचे. पण बाकी परिसर जो होता 18 पगड जातीच्या लोकांचा, ते सगळे लोक वऱ्हाडीच बोलत होते. आणि मग मी वेगळा पडलो ना. एका तळ्यात होती बदके पिले अनेक, त्यात एक राजहंस होता, मी एकटा, अख्ख्या मोहल्ल्यात एकटाच माणूस. लोक मला फार चिडवायचे. शुद्ध मराठी हा एक चिडवण्याचा एक शब्द होता. आणखी एक शब्द होता सर, तारखेड्याचा फिलॉसॉफर. ज्या भागात मी राहत होतो त्या गाव नाही आहे, ती मोहल्ला आहे तारखेडा. म्हणजे फार आधीच लोकांनी ओळखलं होतं हा फिलॉसॉफर आहे. आणि मला आवडला तो तत्वज्ञान हा विषय आवडला. अलीकडे मी एक मराठी दर्शन नावाचं एक चॅनेल चालवतो, एक कार्यकर्ता. तो रोज मला भाषण द्यायला भाग पाडतो. भाषण द्यायला भाग पाडणे किती भयानक अन्याय आहे. त्याचा सूड घेण्याकरता मी भाषण देऊनच टाकतो. एका दिवशी 2-2 भाषण द्यायला लागतो, कधी 5-5 द्यायला लागतो, अर्ध्या तासाचं एक. तर मी सगळ्या विषयावर भाषण दिले आहे. आता जे बोललो ना, इतक्या सहज का बोलू शकतो यावर मी लिहिलं आहे खूप आधी. एमफिलच्या वेळेस मी लिहिलं. नंतर अलीकडे
अक्षरगाथा नावाचं जे त्रैमासिक निघतं मामा जाधवांचं, त्यांनी भाषेवर एक विशेषांक काढला होता आणि मग मी त्यात लिहिलं होतं, मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी. ही जी वेलांटी आहे संस्कृतची, ही मानगुटीवर बसली आहे मराठीची. ही जर बाजूला काढली नाही तर मराठीचं मरण अटळ आहे. मराठी वाचवायला कोणी येणार नाही. पहिला प्रयत्न आपण केला पाहिजे. ऱ्हस्व दीर्घचे हे जे लाड आहे ते संपवले पाहिजे. चोच पुरवायला नको, कारण हे अशास्त्रीय आहे, अवैज्ञानिक आहे. हे डॉक्टर व्ही कुलतेनी 50-60 वर्षापूर्वी सांगितलं आणि पुष्पा फडकेनी अलीकडे सांगितलं. त्यालाही 20 वर्ष होऊन गेले. पद्मगदानी पुस्तक छापून मराठी 15-20 वर्ष झाली. मी हे वाचलंच त्याला 20 वर्ष झाली. मग मी हा लेख लिहिला, निबंध लिहिला, त्याचं आम्ही पुस्तक केलं. आमचा प्रकाशक म्हणाला, सर आपल्या इतर पुस्तकाच्या ज्या काही प्रकृती आहेत त्यात हा बसत नाही कुठे, पण आपण छापूया. आणि तो खूप खपला, मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी. आणि मी ज्युनियर कॉलेजला जवळपास 22 वर्ष होतो. मला हे जाणवलं. यवतमाळ हा ग्रामीण भाग आहे. तिथे अनेक जमाती आहेत. आदिवासींच्या भटक्या जमाती आहेत आणि ओबीसीच्याही काही जाती आहेत. तर ते लोक बोलताना अडखळत होते. मला खूप जाणवलं की याचा प्रॉब्लेम काय. म्हणून मी भाषिक न्यूनगंड हा एक प्रकल्पच घेतला. विद्यार्थ्यामधील भाषिक न्यूनगंड तो दूर करण्याचे उपाय. आणि त्यात मी लिहिलं होतं, पहिल्या टप्प्यात तुम्ही हा मोठा लहान हा प्रकार काढा. दुसरी गोष्ट ऱ्हस्वदीर्घ काढा. लोकांना बोलू द्या मुक्तपणे, अडू नका कुठेच. अर्थात आपलं ऐकत नाही कोणी माहित आहे, म्हणून आपण छापून टाकायचं, लोक वाचत राहतात, विकणारे विकतात. अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणात ही पुस्तकं माझी विकली गेली आहे. आणि खरं त्यामुळेच मला या ठिकाणी बोलवलं असेल. नारनवरे सर, हा आमचे सोमकुवर सर होते, ते डोक्यात राहिले. नारनवरे सरांनी खूप फुगून सांगितलं माझ्याबद्दल. मला आनंद झाला, कारण सुची तर कोणालाही आवडते. आणि ते जर त्यांनी लिहून ठेवलं तर माझ्याकरता एक गौरव ग्रंथासाठी लेख होऊन जाईल. पुढे जर छापला पुढे मागे. गौरव ग्रंथाची एक क्रेज आली आहे, प्राध्यापकांमध्ये आहे ती, बाकी लोकांमध्ये नाही. प्राध्यापकांकडे आधी पगार असतो, तोही साचलेला असतो. रिटायरमेंट नंतर खूप पैसे मिळतात. मग पैशाचं काय करायचं तर गौरव ग्रंथ. आणि ती सगळी प्रोसेस आधीच सुरू होऊन जाते, म्हणजे रिटायरमेंटच्या आधीच. म्हणजे मी सुद्धा 4-5 गौरव ग्रंथांना गेल्या वर्षी लेख लिहिले आणि ते प्राध्यापकांच्याच लिहिले. एक गौरव ग्रंथ त्यांनी मला दिला, त्याला पण सर किती खर्च आला, 3 लाख रुपये खर्च आला. तर किती प्रती मिळाल्या तुम्हाला, 300 मिळाल्या. म्हणजे 100 ग्रंथ जे आहेत ते किती झाले, 1 लाखाचे झाले. हा खर्च कोण करू शकेल, सामान्य माणूस करेल काय. आता माधव बावगे सरांनी इतकं मोठं कार्य केलं, त्यांच्यावर गौरव ग्रंथ निघायला पाहिजे की नाही. ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं त्यांच्यावर निघणार नाही, ज्यांच्याकडे केवळ पैसा आहे आणि माझ्यासारखे लेखक आहेत त्यांच्याकरता लिहिणारे. मग काही लोकांना नंतर लक्षात आलं, याची साठी केव्हाच ओलांडली, 70च आलेला म्हणून त्याचा गौरव ग्रंथ अजून निघालाच नाही. मी म्हटलं काही गरज नाही, माझी पुस्तकं एवढी वाचली जातात. काही लोक PhD करतायत आता माझ्या पुस्तकात, पुणे विद्यापीठात आहे, अमरावती विद्यापीठात आहे, तेच गौरव ग्रंथ समजायचे. गौरव ग्रंथ एक कृत्रिम गोष्ट आहे, ती करायला पाहिजे, नाही असं नाही. जसं कुंभार सरांनी केला, चौसाळकरांचा केला, सुंदर गौरव ग्रंथ केला. अनेक म्हणजे ज्या लोकांनी खरंच काम केलंय त्यांच्यासाठी आवडीने ग्रंथ करणं ही गोष्ट त्यांना सन्मान देण्याची आहे. पण स्वतःच आपण करायचं. एका माझ्या मित्रांनी गौरव ग्रंथ घरी आणून दिला, खूप त्याचं चित्रपित्र काढलं होतं त्या पुस्तका कव्हरवर, आणि खाली खूप किती मोठा आहे मला त्यात लिहिलं होतं. मला कळीच नाही, याला मी पाहतोय गेल्या 40 वर्षापासून. त्यांनी घराच्या बाहेर कधी पाऊल टाकलं नाही, समाजासाठी काहीच काम केलं नाही, तो मोठा कसा होईल आपोआप. हे एक विकृती अलीकडे गौरव ग्रंथाची आली आहे. पण ज्यांनी काम केलं त्यांचा गौरव ग्रंथ काढायला पाहिजे असं मला वाटतं. मी सुद्धा काम केलंय. हे कुंभार सरांसाठी आहे, तुम्ही काही त्याचं काही मनावर घेऊ नका, मनावर घेऊ नका. ते काढतील अशी आशा आहे, कारण माझ्याकडून ते लिहून घेतात बरेचदा. मी लिहितो त्यांच्यासाठी, 2 लेख लिहिले, आणखी 3रा लिहिण्याच्या मार्गावर आहे. आणखी म्हणतील तर लिहित राहतो. मी कसं असं सांगितलं तर करतो, लिहा म्हटलं तर लिहून टाकतो. म्हणजे असा लेखक तुम्हाला कधी सापडणार नाही. लिहा म्हटलं तर लिहितो पटकन. म्हणजे सांग काम्या ज्याला म्हणू आपण. हे असतं ना, गाढव चल रे बा, किंवा आपला बैल असतो, तर बैलासारखी माझी अवस्था आहे. माझ्या प्रकाशकाने सांगितलं, मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही की पुस्तक काढा, तुम्हाला म्हणावं लागेल की पुस्तकाचं लवकर काम करा. इथे येण्यापूर्वी मला प्रकाशकाचा फोन आला होता, त्याला आधी सांगितलं मी. याच्या आधी 6-6 वर्ष मी पुस्तकं काढलेली माझी, तयार होते 3-3 प्रूफ. आता 1 वर्षभर पुस्तक पडलं आहे, 2 पुस्तकं पडली आहे. हे आता सगळ्यांना माहीत झालं की माझी स्थिती बैलासारखी आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीचं जे मूळ आहे, सिंधू संस्कृतीचं जे प्रतीक आहे ते बैलच आहे. तर त्यामुळे मग मी जागतो आपल्या धर्माला. तर मी लिहितो, पण कोणी म्हटलं तर लिह. सरांनी आदेश दिला, पटकन लिहून टाकतो. कोणी गौरव ग्रंथ म्हटला, पटकन लिहून टाकतो. माझा हेतू त्यात असा आहे की लिहिणं होऊन जातं.
तसं आपण काही आवडीने लिहित नाही. म्हणजे स्वयंप्रेरणा बा स्वांत सुखाय वगैरे असं काही नसते. सांगितलं तर आपण आपल्याच विषयावर लिहितो आवडीच्या. त्यांच्या आवडीच्या विषयावर मी कधीच लिहित नाही. कोणी भाषण द्यायला सांगितलं मी माझंच भाषण देतो. विषय कोणताही ठेवा. लिहायचं असेल तर ते आपलंच लिहितो. आपलं बोललं पाहिजे ना, दुसऱ्याचं कशाला बोलायचं. त्याला वाटते मी विषय दिला होता ठीक आहे ना, पण मी बोललोच पाहिजे आवश्यक थोडीच आहे. हा, तर हे स्वातंत्र्य प्रत्येक वक्त्याने घेतलं पाहिजे, प्रत्येक लेखकाने घेतलं पाहिजे. त्याचे फायदे खूप होतात. सरांनी चारवाकावर ग्रंथ लिहिल, एक चांगला अंक काढला आणि मग माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षापासून एक आयडिया होती की चारवाकाचा प्रभाव कोणकोणत्या ग्रंथांवर आहे. तर भगवद्गीतेतील चारवाक नावाचा एक लांब लचक लेख लिहिला. सर म्हटलं मोठा झालाय, मी लहान करू का? नाही म्हणजे चालेल आम्हाला. त्याने छापून टाकला पटकन. नंतर मी त्यावर भाषण दिलं. नंतर माझ्या लक्षात सांख्य दर्शनाचा गीतेवर काय प्रभाव झालाय. मी फिलॉसॉफीकडे जास्त वळलोय. तुम्हाला म्हटलं होतं मी आता मी थोडंसं मुक्त होतोय, मला आर्किओलॉजीकडे लक्ष द्यायचं आहे, मिथकांकडे लक्ष द्यायचं आहे. पण ती फिलॉसॉफी काही डोक्यातून जात नाही. कारण मला लहानपणीच म्हटलं होतं लोकांनी तारखेड्याचा फिलॉसॉफर. जबाबदारी वाढली माझी आणि माझा विषय होता अर्थात तत्वज्ञान. आणि मी तो यासाठी घेतला होता. तुम्हाला गंमत सांगतो. आत्मकथन हा एक प्रकार आहे याच्यात थोडासा. मला कन्याकुमारीचं जे स्वामी विवेकानंद केंद्र आहे त्या जीवनप्रती म्हणून जायचं होतं. लाईफ वर्कर मला खूप आकर्षण होतं. हे सगळे लोक लग्न करतात, लेकरं पैदा करतात, घरं बांधतात आणि मरतात केव्हा तरी. आपण तसं नाही जगायचं. आपण यापेक्षा वेगळं जगायचं. लग्न नाही करायचं, लेकरं निर्माण करायची नाही, घरं बांधायची नाही, काम करायचं. लाईफ वर्कर. आता ही जी लाईफ वर्कर स्कीम आहे ती RSS वाल्यांची आहे. मला उशिरा कळलं ते. आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी लग्नही केलं हे कळलं. मला व्यवस्था होती, सोय होती, उगीच मी ती संधी गमावली. तर कन्याकुमारीला राहावं लागेल, एक आनंद होता, भाग होता. पण त्याच्यामध्ये मग मी संस्कृत विषय घेतला. आणि संस्कृत आहे, लाईफ वर्कर आहे, संस्कृत आलं पाहिजे. तत्वज्ञान आहे, भारतीय तत्वज्ञान कळलं पाहिजे. संगीत घेतला मुद्दा, म्हणजे आपल्याला गाता बिता आलं पाहिजे. हे सगळे विषय घेतले आणि मग मी कीर्तनकार झालो, प्रवचनकार झालो. आणि हे करता करता एका माणसाने सांगितलं, हे सगळं तुम्ही जे करतात ना हे RSS सारखं आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. मग मी माझा इंटरव्ह्यू झाला. ते कोण रानडे, एकनाथजी रानडे, त्यांनी 3 दिवस इंटरव्ह्यू घेतला माझा. 3 दिवस श्रीभा वर्णेकरांकडे घेतला नागपूरला. त्यांच्या घरी राहिलो मी. आणि मग तेवढी त्यांनी मला प्रश्न विचारला. एक तर माझं शिक्षण व्हायचं होतं, BA पार्ट 1 ला होतो, की तुम्ही संघात कधी गेले आहे काय, शाखेत कधी गेले आहे काय? नाही म्हटलं, मी शाखेत कधी गेलो नाही. पण तुमच्यावर मग कोणत्या विचाराचा प्रभाव आहे? म्हटलं बा महात्मा गांधींचा प्रभाव आहे. आणि सर्वोदयात मी काम करतो सध्या. साधे गुरुजी कथावारीत काम करतो. त्यांनी सिलेक्टच नाही केलं मला. म्हणजे हा. आणि मग त्यामुळे मग मला कीर्तन प्रवचन करावी लागली. आणि 25 डिसेंबर 1973 माझं कीर्तन थांबलं. आणि त्या दिवशी मी जे कीर्तन केलं त्यात तुकोबारायांचा अभंग होता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि 78 मध्ये नामांतर आंदोलन सुरू झालं होतं. त्यात अनेक लोकांचे बळी गेले होते, अनेक लोक जाळले गेले. मी अतिशय संतापाने ते व्यक्त केलं. जर तुम्ही कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणतात तुकोबारायांच्या भाषेत, या माणसांना तुम्ही का जाळता? आणि ते माळी लोकांनी अरेंज केलेला कार्यक्रम होता. मला आनंद झाला. आता महात्मा फुले सांगता येतील. महात्मा फुलेंचं मत सांगितलं मी, बाबासाहेब आंबेडकरांचं मत सांगितलं. भाषण संपल्यावर मी कीर्तन संपल्यावर फार खुश होतो की आता माझं कौतुक होईल. पण तो माझा आयोजक मित्र म्हणाला, राणा हा प्रकार बंद कर, फुले आंबेडकर थोडी कीर्तनात सांगायचे असतात. अरे म्हटलं एवढी मोठी घटना घडते आहे, माणसं मारली जात आहेत, मी बोलूच नाही का त्यावर? 73ची गोष्ट आहे, त्याला आता 50 वर्षाच्या वर काळ लोटला आणि माझं कीर्तन थांबलं. पुढे काय करायचं? तर तो म्हणे व्याख्यान वगैरे देत जातो, हे व्याख्यानाच्या लायकीचे विषय. आणि योगायोगाने महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला 28 नोव्हेंबर 1983 मी पहिलं व्याख्यान दिलं आयुष्यातलं महात्मा फुलेंवर. पण त्यामागचं कारण वेगळं होतं. 28 नोव्हेंबर माझा वाढदिवसाचा दिवस आहे. मला आनंद होतो की आपला वाढदिवस लोक साजरा करतायत. आणि दुसरं व्याख्यान मी बाबासाहेब आंबेडकरांना दिलं 14 एप्रिल 1984. त्याला आता 50 वर्ष झाली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं जो ऐतिहासिक दृष्टिकोन, इतिहास संशोधक बाबासाहेब आंबेडकर. आणि हे 2 विषय माझ्या डोक्यात गेल्या 50 वर्षापासून आहे, अजूनही आहेतच. हे मी आत्मकथन यासाठी सांगितलं की माणूस बदलतो यावर आपला विश्वास असला पाहिजे.
समजा मला ही संधी नसती मिळाली, संधी मिळायचं आणखी एक कारण सांगून टाकतो, संपवतो. छात्रविवाह संघर्ष वाहिनीत मी जेव्हा काम करत होतो, नंतर 75 मध्ये आणीबाणी लागली आणि आणीबाणी उठवल्यावर एक संपूर्ण क्रांती शिबिर झालं अमरावतीला. चंद्रकांत बानकडे त्याचे संयोजक होते, शेखर सोनाळकर हे पूर्ण महाराष्ट्राचे संयोजक होते. पहिलं व्याख्यान मी ऐकलं दादा धर्माधिकारींचं. मी 73 मध्ये विनोबा भावेंना भेटायला मी गेलो होतो, जेव्हा ते मौन व्रत धारण केलं 25 डिसेंबर 1973ला. हा 25 डिसेंबरला, मी ते आधीच तारीख चुकी सांगितली आहे. आणि मग दादा धर्माधिकारी ऐकले, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा, बाबाराव, राम शेवाळकर, नारायणभाई देसाई, मोठी माणसं ऐकली. मग लक्षात आलं आपण चुकीच्या मार्गाने जातोय. ह्या घटना नंतर घडल्या आणि मग मी मी पुजारी होतो अनेक मंदिरांचा, टिळा वगैरे लावत होतो. टोपी वगैरे, ही टोपी आहे ना, ही मला आवडत होती. धोतर वगैरे नेसायचा. लोक, मी रस्त्यावर आलो पाया पडायचे माझ्या. मी बाबा झालो होतो पूर्णतः 50 वर्षांपूर्वी. आता माझी काय अवस्था झाली असती, म्हणजे जगद्गुरू झालो असतो. आणि मग एकदम तिथे मला वर्णी लागली असती, राष्ट्रपती भवनात सत्कार झाले असते, माझे घराघरात फोटो लागले असते. ह्या सगळ्या गोष्टीपासून मी वंचित झालो, कारण महात्मा फुले माझ्या डोक्यात शिरले, बाबासाहेब आंबेडकर मला भावले, या 2 व्यक्तीमुळे. आणि बुद्ध आपलाच आहे, प्रश्नच नाही. अशा तऱ्हेने 2-3 गोष्टी तुम्हाला आत्मकथनात्मक सांगितल्या, कारण मला खात्रीने हे माहित आहे की माझं काही गौरवग्रंथ निघणार नाही, हे सांगत सुटावं. सरांनी आश्वासन दिलंय, तर आता यापुढे मी तुम्हाला सांगणार नाही, कोणाला, सरांना सांगेल. तर खूप आनंद झाला की आपण इतक्या लाईटली घेतलं. हे लाईटली घेतलं म्हणजे मला दडपण होतं की इतकी मोठी माणसं समोर असताना बोलायचं कसं, इतकी हिंमत कशी करणार, कारण माझ्यापेक्षा वयाने मोठी, ज्ञानाने मोठी, अनुभवाने मोठी माणसं आहे. पण हे माझं काम सोपं केलं सरांनी. मी किती मोठा आहे आधीच सांगून टाकलं, म्हणजे तुमच्या मनात भीती निर्माण केली, दहशत निर्माण केली. ही सुद्धा एक दहशतच आहे. तर ठीक आहे, आपण आनंद घेतला. विद्रोही साहित्य संमेलनाला आपण यावं असं निमंत्रण देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.